तो संस्थानिक तिच्या मागे उभं राहिला, मार खात राहिला, पण त्यांनी आजीला तोंड पण लावलं नाही. कारण त्याला कळलं की आपण वेगवेगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांना भेटतो, मग तिथे जर आपल्या मनात काही हेवे दावे असतील तर ते आपल्याला पुढे जाता येत नाही. 7वीत का 8वीत असताना खूप मोठं, म्हणजे मी प्रिन्सिपल पर्यंत गेले होते की मला. मग तो भांडून मिळवला होता तो खेळ कुठला होता पहिल्यांदा ज्याच्या प्रेमात पडला? 47 ते 50च्या दरम्यान असायचं मी, आणि लोक मला खूप अंडर एस्टिमेट करायचे. आणि मग तेव्हा ना त्याला त्या डॉक्टरच्या नर्सने विचारलं की तुम्हाला तुमची बायको पाहिजे की ते फिटस पाहिजे. तो काहीजत खूप चिडला तिच्यावर. ते म्हणले तुम्हाला तुला अक्कल तरी आहे का, मला काय विचार. सामान्य ते असामान्य हा प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी कोड ब्रेकर पॉडकास्ट, एस्केप द ऑर्डिनरी. नमस्कार, मी डॉक्टर शर्वरी इनामदार. कोड ब्रेकरमध्ये आपलं मनापासून स्वागत. CEO आणि बॉसची बायको म्हणजे काय सगळ्यात मोठा वशिला. एकदा नवरा गेला म्हणजे प्रेमाच्या नावाने आयुष्यभर वाळवंट. लोकांची बोलणी 1 ना 1000. मराठी मुलीची झेप कुठपर्यंत तर कुंपणापर्यंत. ती काय बिझनेस सांभाळणार. या सगळ्या बोलण्यांना छेद देत एक महाराष्ट्रीयन तरुणी खंबीरपणे उभी राहून स्वतःचा बिझनेस जो आहे तो सांभाळतीये. आणि या ज्या ओळी आहेत त्या मनापासून जगतीये. खोल दो पंख मेरे अभी और उड़ान बाकी है, जमी नहीं है मंजिल मेरी अभी तो पूरा आसमान बाकी है. लहरों की खामोशी को समंदर की बेबसी ना समझो, लहरों की खामोशी को समंदर की बेबसी ना समझो, जितनी गहराई अंदर बाहर उतना ही तूफान बाकी है. या ओळींना जिवंत करणाऱ्या एका तडफदार तरुणीला आपण आज भेटतोय. तिचं नाव आहे कल्याणी कपाडिया. K11 नावाची फिटनेसमध्ये सर्वोत्तम असणारी जी इन्स्टिट्यूट आहे, जी भारतामध्ये फिटनेसला एक लाईन लेंथ देतीये. त्यांनी फिटनेसचे जे बेंचमार्क्स आहेत ते सेट करण्याची जी पातळी आहे ती वर नेऊन ठेवली आहे. हजारो तरुण तरुणींना फिटनेस इंडस्ट्रीमध्ये करिअर प्रोव्हाइड केलंय. आणि इतकंच नव्हे तर बॉडी बिल्डिंग किंवा फिजिक ॲथलीट यामध्ये इंटरेस्ट नसणाऱ्या सुद्धा स्त्रियांना स्ट्रॉंग गर्ल कसं व्हायचं हे त्यांनी आवर्जून आणि मनापासून शिकवलंय. माझ्यासह अनेक तरुण तरुणींना फिटनेसची व्याख्या नव्याने शिकवणाऱ्या K11च्या CEO कल्याणी कपाडिया, तुमचं कोड ब्रेकरमध्ये खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तुमची प्रेरणादायी गोष्ट जी आहे ती आज आम्हाला तुमच्याकडून ऐकायची आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला पहिला प्रश्न मला विचारायला आवडेल की कल्याणी कपाडिया जेव्हा कल्याणी टिळक होत्या त्यावेळी त्यांचं लहानपण कसं गेलं? माझं लहानपण खूप छान गेलं. म्हणजे मी लो मिडल क्लासमधनं आहे, पण आम्हाला असं कधी काही वाटलंच नाही की हे मिळत नाही ते मिळत नाही. कारण आम्हाला जे मिळत होतं ना ते खूप छान होतं. कारण आम्हाला मोकळ्या आकाशाखाली फिरायला मिळालं. नंतर गाई गुरांबरोबर राहायला मिळालं, किंवा असं काही टाईमचं बंधन नव्हतं आम्हाला की ह्याच वेळेपर्यंत खेळायचं, घरी यायचं. खूप मोकळीक होती गावाला असताना. सो माझं आयुष्य बालपण मुंबईमध्ये बोरिवली आणि वरसई माझं गाव इकडे गेलंय. तर प्रत्येक शुक्रवारी बाबा मला घेऊन वरसईला जायचे. सोमवारी सकाळी शाळेच्या आधी आणून परत घेऊन यायचे. आणि प्रत्येक सुट्टी, गणपती, दिवाळी, महाशिवरात्र, शिमगा. आता लोकांना शिमगा माहिती आहे की नाही ते पण माहिती नाही. शिमगा म्हणजे आपली होळी. आम्ही त्याला धुलवड म्हणतो. तर त्याला प्रत्येक वेळेला गावाला. सो हे काही जे सण आहेत ना ते मी गावच्या पद्धतीने सेलिब्रेट आधी जास्त केले. त्यामुळे जे काही शिक्षण गावाला मिळालंय ते मला पुढे खूप उपयोगी पडलं. मग आता तुम्ही बोलताना म्हणाला होतात की कर्मानी ब्राह्मण असावं अशी माझी आजी म्हणायची. तर ती जी आजी आहे की जिचे विचार आणि संस्कार घेऊन तुम्ही पुढे त्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने खुलवलत. तर ती जी आजी होती तिचं वागणं, म्हणणं आणि तुमचा स्वतःचा अनुभव हा कसा होता? म्हणजे आजीचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. म्हणजे मी असं काही तिने केलं नाही की मला सांगायची वगैरे नाही, पण मी तिला खूप ऑब्झर्व करायचे. एक तर ती कधीही स्वस्थ बसणार नाही, म्हणजे तिचं काही ना काहीतरी काम चालूच असायचं. दुसरं म्हणजे मी ब्राह्मणांच्या घरातली आहे. तर पहिलं ब्राह्मणांच्या घरी देवदेव खूप असतं, पण तिने तसं कधी केलं नाही. ती कधीही कोणालाही, आता समजा कोणी बाहेरनं आलं आणि म्हणालं मला भूक लागली आहे, तर ती देवाची पूजा सोडेल पण माणसाला जेवायला देईल. किंवा आता दुसरं उदाहरण सांगते. एकदा चंद्राची पूजा करतात पौर्णिमेला, तर ती चंद्राची पूजा करत उभी होती आणि एक संस्थानिक नावाचा आमचा बैल आहे,
तर तो परसावात गेला होता, तर त्याला काका मारत मारत बाहेर काढत होता. तर आजी पूजा करत असताना तो संस्थानिक तिच्या मागे उभं राहिला, मार खात राहिला, पण त्यांनी आजीला तोंड पण लावलं नाही, कारण त्याला कळलं की आजी पूजा करते. आणि मग आजी माझ्या काकावर एवढी चिडली, कारण ती म्हणाली मुक्या प्राण्याला तू मारतोस कशाला, तो मला तोंड पण लावत नाहीये. आणि हे मी सगळं बघत होते की मग ती एक शिकवण की आपण मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही. देवापेक्षा कोणीही म्हणजे जनावरांपेक्षा कोणीही मोठं नाही, कारण देव त्यांच्या थ्रू असतो. ही एक म्हणजे मी शिकले तिच्याकडनं. किंवा ती आता आमची जमीन होती बरीच, तर आम्ही कामं करायला जायचो शेतावर, किंवा आंब्याची लागवड होती बाबांनी आणि काकांनी केलेली तिकडे. तर इकडे आमच्याकडे जे काम करणारे ठाकरं होती, तर आजी म्हणायची तुम्ही तिकडेच जेवायचं. कधीही तिने आम्हाला डबा बांधून दिला नाही. ती म्हणाली तुम्ही ते खातायत ते तुम्ही पण खायचं. त्यांच्याबरोबर जेवलात की तुमची ताटं धुवून ठेवायची. म्हणजे कारण त्या काळी मला जे आठवते ते आमच्या बाजूचे पंचक्रोशी असते, ज्याच्यात 5 घरं असतात, त्यांना पंचक्रोशी म्हणतात. त्यांच्यामध्ये बाकीचे सगळे पण ब्राह्मणच होते. पण आमच्या घरातली जी शिकवण होती ना, ती त्यांच्यापेक्षा खूप वेगळी होती. आम्हाला कधीही असं जाणवून दिलं नाही की आम्ही उच्च जातीचे आहोत किंवा हे आहोत. जिथे जेवढं करायला लागायचं तेवढं ती करायची. पण तेव्हा पण ती असं म्हणायची, बघा कर्माने ब्राह्मण हो, धर्माने नको. धर्माने आपण जेवढं करता येईल तेवढं करावं, पण माणसाचं आधी चांगलं झालं पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ. सो ते माझ्या एकदम मनात ठसून राहिलंय. आणि ते मग मला पुढे खूप वेळेला कामाला पण आलं, कारण आपण वेगवेगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांना भेटतो. मग तिथे जर आपल्या मनात काही हेवे दावे असतील तर ते आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि फिटनेसमध्ये तर मी तर खूप वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना भेटले, जिथे आपले मराठी लोक आधी कमी होते. पण तिथे मग मला काही कठीणच गेलं नाही, कारण हे आजीने आधीपासूनच सांगितलं. मग शिस्त आणि कामं सगळी करायची हे जे वळण आहे लहानपणीचं, त्याच्याबरोबरच फिटनेसची आवड जी लागली त्याचं काही रुजवात म्हणतो आपण, ती लहानपणात कुठे होती का? मला ना ॲक्च्युली मला माहितीच नाही मला फिटनेसची आवड कधी लागली, पण मला लहानपणापासून खेळायला आवडायचं. म्हणजे मला चॉईस दिला की तू चित्र काढशील की खेळायला जाशील, तर मी खेळायला जायचे. किंवा माझं शाळेमध्ये एकदा भांडण झालं होतं सरांबरोबर, कारण ऑप्शनल विषय काय होते माहिती आहे, चित्रकला आणि संगीत. आणि मी म्हटलं सर मी दोन्हींमध्ये चांगली नाही आहे, तर मी काय घेणार, नाही तर मला तुम्ही असा विषय द्या जो मी घेऊ शकेन. तर सर म्हणाले होते नाही ह्याच्यात तर दोनातच घ्यायचं. म्हटलं अहो दोन्हीत नापास होणार मी, कारण मला ना गाता येत ना चित्र काढतायत. मग ते म्हणाले तू गाणं घे, आपण कसं तरी ॲडजस्ट करू. म्हटलं अहो घे म्हणजे काय, तुम्ही खेळाचं ठेवा ना. सो 7वीत का 8वीत असताना खूप मोठं, म्हणजे मी प्रिन्सिपलपर्यंत गेले होते की मला तुम्ही फिटनेस द्या किंवा खेळ ठेवा, मग मी त्याच्यात होईन. तर ते नंतर शाळेने केलं, पण तर मला मग एकदा प्रिन्सिपलने बोलवून सांगितलेलं टिळक हे तुझ्यामुळे झालंय, हा तू भांडलीस म्हणून यांना हे सगळं मिळतंय. तर ते बहुतेक उपजत होतं, कारण माझी आई कबड्डी प्लेअर होती, ती खो खो खेळायची, तर मग तिच्याकडनं काहीतरी आलेलं असेल. मग तो भांडून मिळवला होता तो खेळ कुठला होता पहिल्यांदा ज्याच्या प्रेमात पडला तसा खेळ? अतिशय आवडीचा आहे मला. आत्ता कोणी सांगितलं ना तू ग्राउंडवर चल मी तुला टीम बरोबर, मी आत्ता पण खेळ, एवढा माझा तो आवडीचा गेम आहे. आणि पण तिथे पण खूप असं पॉलिटिक्स खूप आहे, सगळीकडेच असतं. पण काही विशेष असं प्रसंग घडले की ज्याच्यामुळे तिथे मला त्यांनी जाणवून दिलं की मी ब्राह्मण आहे म्हणून. म्हणजे माझ्या मनात कधीही असा मी विचार ठेवत नाही की मी ब्राह्मण आहे, पण मला सिलेक्शनच्या वेळेला खूप वेळेला अनुभव आलाय. तर मला असं सांगितलं गेलंय माझ्या तोंडावर की अरे तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्हाला देवाने बुद्धी दिली आहे, तुम्हाला कुठेही नोकरी मिळू शकते, तुम्ही या मुलींच्या नोकरी कशाला घेताय. तर मी त्यांना विचारायचं की मी कशी घेणार यांची नोकरी, मला तर फक्त खेळायचंय. तर तेव्हा मला जाण नव्हती की हे सिलेक्शन होऊन तुम्हाला रेल्वेज आणि बँकामध्ये नोकरी मिळते. तर मी म्हटलं नको मला नोकरी. तर तरी मला तुझं सिलेक्शन झालं की तिचं होणार नाही ना, मग तिला नोकरी नाही मिळणार. मग मी तर शेवटी गेम सोडला ते कंटाळा येऊन, कारण किती वेळ तू सिलेक्शनची वाट बघणार. आणि माझा गेम चांगला होता, मी अख्खे माझ्या टीमचे पूर्ण गेम फिरवायचे. आणि कसं होतं मी तेव्हा 50 किलो होते फक्त, म्हणजे 47 ते 50च्या दरम्यान असायचे मी. आणि लोक मला खूप अंडर एस्टिमेट करायचे, कारण बारीक ना, आणि कबड्डी म्हणजे जाड्या मुलींचा खेळ. पण मी खूप डोकं लावून खेळ खेळायचे. मग जेव्हा गेम असा सुरू व्हायचा ना तेव्हा सगळे मला असं एकदम पानिकम म्हणून समजायचे. आणि मग जेव्हा गेम संपायला यायचा तेव्हा मग ते असं सुरुवातीला आमच्या चेंजिंग रूम मध्ये अरे ये क्या खेळेगी, तर मग आमचे कॅप्टन म्हणायचे तू तिला बघ आणि मग आपण गेम संपल्यावर बोलूया आपण ती काय खेळेल. सो
दॅट इज माय मोस्ट फेवरेट गेम ऑफ ऑल, कबड्डी. मग कबड्डीमध्ये हुतुतू जे आहे ते चालू असताना शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यावर ह्या फिटनेसच्या आवडीला काही वेगळं वळण लागलं का, किंवा वेगळा कुठला प्रकार जो आहे तो इंट्रोड्यूस झाला का त्याच्यानंतर, की काही कारणाने खेळणं मागे पडलंय? सो कबड्डी नंतर मी घरी बसताच येत नव्हतं ना, म्हणजे आता तुला एवढी ऍक्टिव्हिटीची सवय, मी 2-2, 4-4 तास रोज संध्याकाळी प्रॅक्टिस करायचे किंवा सकाळ संध्याकाळी कधी कधी, कारण मॅचेस असेल की मग तुला तुझा स्टॅमिना वाढवायला लागतो, टेक्निक वाढवायला लागते. आणि मग मला ताई माझी ट्रेकिंग करायला लागली. तर त्याचा पण एक फनी किस्सा आहे. तर बाबा आम्हाला काय करायचे, लहानपणी नॅशनल पार्क मुंबईला जे आहे राजीव गांधी उद्यान, तिकडे फिरायला न्यायचे. तर तिकडे भरपूर चालायला लागायचं, म्हणजे आता ते सोडत नाहीत पण पहिले सगळं अलाव होतं. तर मग आम्ही बाबांबरोबर अरण्यामध्ये खूप फिरलोय, किंवा गावाला जायचं म्हणजे डोंगरावर जायचं म्हणजे काय चालत जायचं. आता त्याला ट्रेकिंग म्हणतात ते मला माहिती नव्हतं. तर ताई म्हणाली ट्रेकिंगला जायचं. म्हटलं चल जाऊया. आणि गेलो आम्ही. म्हटलं कुठे ट्रेकिंग? ते म्हणते हेच. म्हटलं ताई हे तर पण गावाला पण करायचं, ह्याच्यात काय नवीन आहे? तर ते पण मग काहीच नाही तर ते असं करून मग ट्रेकिंग चालू केलं मी. मग रॉक क्लाइम्बिंगची आवड लागली. पण कसं आहे, कबड्डीमध्ये तुला खूप ॲड्रेलिन रश येते आणि रॉक क्लाइम्बिंगमध्ये तेवढंच तुझं डोकं तुला थंड ठेवायला लागतं, कारण तुझी एक मूव चुकली की तू वरनं धडाक्कन खाली येणार. सो ते मला आधी खूप ॲक्सेप्ट, म्हणजे चेंज करायला खूप कठीण गेला, कारण जी ॲड्रेलिन रश तुला कबड्डीमध्ये खेळताना मिळते किंवा ती तिथे अजिबात मिळत नाही. मग ते फक्त समिटला गेल्यावर तुला एकदम असा खूप आनंद वगैरे होतो, पण मग ते त्याच्यामध्ये माझं पेशन्स बिल्डिंग खूप झालं. कारण कबड्डीमध्ये जे एकदम असं ते अग्रेसिव्ह होतं ना, ते इथे थोडं कंट्रोल केलं, कारण त्या गेमनेच शिकवलं. सो मला असं वाटतं आपण जे गेम खेळतो ना आयुष्यामध्ये, किंवा स्पोर्ट्स गेमपेक्षा, ते आपल्याला खूप काही गोष्टी देऊन जातात. म्हणजे आता कबड्डीने मला ॲग्रेशन दिलं, तेवढंच रॉक क्लाइम्बिंगने मला पेशन्स शिकवला, की बाबा तुला इथे थंड राहायलाच लागणार. आणि मग ते माझ्या कॉर्पोरेट लाईफमध्ये, किंवा जेव्हा मी मोठे एक पोझिशन हँडल करायला लागले K11मध्ये, तेव्हा मला ते खूप कामी आलं. कारण जर ते ॲग्रेशन नसतं कमी झालं तर कदाचित मी खूपच अग्रेसिव्ह बॉस बनले असते. मग हे जी चपळाई आहे की नाही, म्हणजे बॉडी वेट कमी असून सुद्धा कबड्डीची मॅच जी ती फिरवायची, इथपासून वॉल क्लाइम्बिंग, रॉक क्लाइम्बिंग याची प्रॅक्टिस जी आहे, त्याच्यामधून ट्रेकिंगमध्ये असं करत असताना मग जिम कुठे सापडली या दरम्यान? सो मी ना CS करत होते, कंपनी सेक्रेटरी. मला बाबांनी एकच सांगितलं होतं, कुठेही फर्स्ट क्लास गेला की घरी बसायचं. तर ते पूर्ण सपोर्ट करायचे, पण मला फर्स्ट क्लास पाहिजे मला, कारण त्यांच्या मते मी सगळ्यांमध्ये खूप हुशार होते. कारण मी कधीच अभ्यास केलेला नव्हता असा. मला 10वीला प्रिलिममध्ये 39% होते आणि फायनलमध्ये मला 76 का 77% होते. तर तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की मुलगी हुशार आहे. तर त्यांनी मला बसवून सांगितलं होतं मी खेळायला लागल्यावर की कुठेही फर्स्ट क्लास सोडायचं नाही. तर म्हटलं ठीक आहे. मग मला TYमध्ये पण फर्स्ट क्लास मिळाल्यावर बाबांनी सांगितलं की आता तुला CA करायचं की CS. मग माझी ताई CA करत होती म्हणून मी CS घेतलं. आणि CS म्हणजे कम्प्लीट लॉ, आणि आय हेट लॉ. आणि मला तिथपर्यंत हे कळलंच नव्हतं, कारण लॉशी असा काही संबंध आला नव्हता, कंपनी लॉ पूर्ण. मग मी म्हटलं काय करायचं आता, आणि मी करत होते, मी इंटर केलं, फायनलची तयारी करत होते आणि मन नव्हतं लागत. तर या ट्रेकिंगमध्ये जो माझा ताईचा नवरा आहे राजेश, तो आणि त्याचा मित्र असे छोटे छोटे कोणासाठी ट्रेक्स ऑर्गनाईज करायचे फ्रेंड्ससाठी वगैरे. तर एका ट्रेक त्यांनी त्याच्या फ्रेंडच्या ग्रुपसाठी ऑर्गनाईज केला होता. आणि मग तिथे मी लीना मोगरेला भेटले. तर लीना म्हणाली अरे तू खूप फिट आहेस. तर म्हटलं हो मी खूप खेळायचे वगैरे, आता मी असं करते. तर मी तिला म्हटलं, तर ती म्हणाली काय करतेस. तर मी एकदम मग अशी ती हिरमसून तिला म्हटलं की मी CS करते. ती म्हणाली अरे मग असं का. म्हटलं मला नाही करायचंय, मला काहीतरी स्पोर्ट्समध्ये करायचंय. मग ती म्हणाली मी कोर्स कंडक्ट करते फिटनेस ट्रेनरचा, तू ये मला भेटायला. मग मी तो ट्रेक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला भेटायला गेले. आणि मग तिथे तिने मला सांगितलं कोर्स कसा असतो. आणि तिथे माझी पहिल्यांदा कैजाद या नावाची ओळख झाली. आणि तिने बरेच किस्से सांगितले मी की अरे कैजाद असा आहे, कैजाद तसा आहे, आणि कैजाद ट्रेकला येतो, आणि कैजाद तो एका ह्याच्यावर चाललाय वगैरे. म्हटलं अरे वा ट्रेकर पण आहे, खूप चांगलं आहे, म्हणजे याला सगळं नॉलेज असणार वगैरे वगैरे. आणि मग ती म्हणाली आमचं ओरिएंटेशन असतं तिकडे ये तू. मग मी गेले ओरिएंटेशनला, आणि कैजाद लेट आला, म्हणजे माझी आणि त्याची चुकामुक झाली.
मी कोर्स जॉईन केला आणि कैजाची फक्त 4 लेक्चर्स होते आम्हाला. म्हणजे त्या अख्ख्या 4 लेक्चरमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग शिकवायचा. तर फर्स्ट लेक्चरला मी त्याला बघितलं आणि मी लेक्चरचं ना काहीच ऐकलं नाही. कारण माझ्या डोक्यात काय चाललं, हा बॉडी बिल्डर, हा असा म्हणजे हा वाईड होता खूप ना. आणि म्हटलं तो त्या ट्रेलवर चालला कसा, म्हणजे अख्खा तो त्यांनी मला 2-3 वेळा पकडलं पण की अरे आर यू लिस्निंग. मी फक्त हो हो म्हटलं, पण मी अजिबात त्याचं पहिलं लेक्चर व्यवस्थित ऐकलं नाही. मग दुसऱ्या बॅचमध्ये जाऊन मी त्याचं पहिलं लेक्चर परत ऐकलं आणि मग तिथे माझी जिमची ओळख झाली. एक गोष्ट, मी रॉक क्लाइम्बिंग करत असताना एका जिममध्ये गेले होते ऍक्च्युली आणि मी त्यांना विचारलं होतं की मला वर्कआउट करायचं आहे. तर ते मला म्हणाले की तुम्हाला हँड्स डेव्हलप करायला लागतील. तर मी विचार करत होते की मी जेव्हा, कारण क्लाइम्बिंगचा एक्सपिरियन्स होता ना, मला म्हटलं मी क्लाइम्ब करताना माझं जास्त क्लाइम्बिंग लेग्सवर असतं, कारण तुला फुटहोल्ड शोधून हँड्स तुझे तू सपोर्टसाठी किंवा जेव्हा ओव्हरहँग वगैरे असेल तेव्हा. मग तर मी म्हटलं हे काय बरोबर नाहीये आणि मग नंतर मी तिथेच सोडून दिलं ते आणि मग मी हिला भेटले. तेव्हा मग कैजाची ओळख झाली. ते जल बिन मछली किंवा बिन बादल बिजली नसते, तसं कल्याणी कपाडियांच्या आयुष्याची गोष्ट आहे. म्हणजे कैजात कपाडिया त्यात असणार आणि हम लॉ पढ़ने के लिए नहीं पैदा हुआ है, शायद बिगाड़ने के लिए या आगे बढ़ा खुद का रचने के लिए. तर तसा तो जो प्रवास होता म्हणजे तिथेपर्यंत कल्याणी कपाडियांच्या आयुष्यामध्ये, कल्याणी टिळकच्या आयुष्यामध्ये कोणी बॉयफ्रेंड वगैरे होता? सो माझं ऍक्च्युली, मी जेव्हा हा कोर्स करत होते ना, माझं एक बॉयफ्रेंड होता आणि त्याच्याशीच माझं लग्न झालं नंतर. आणि मला खूप शॉकिंग होतं ते, कारण ड्युरिंग द कोर्टशिप मला असं कळलं नव्हतं, पण जसं आमचं लग्नाची डेट ठरली आणि थोडं जवळ आलं, मला कळलं की तो आम्ही एकदा त्याला घरी आणलं, तो ही वॉज अ अल्कोहोलिक. आणि मग नंतर मग मी म्हटलं मग मला नाही करायचं, तुम्हाला नाही मी नाही करणार. मग त्यांनी सोडली परत, पण लग्न झाल्यानंतर परत चालू केली आणि इट वॉज अ व्हेरी शॉर्ट मॅरेज. मी त्याच्याबरोबर फक्त आय गॉट मॅरिड इन ऑक्टोबर 99 आणि मी त्याच्याबरोबर फेब्रुवारी 2000 पर्यंत राहिले, कारण इट बिकेम अ व्हेरी अब्युझिव्ह मॅरेज फॉर मी. आणि मग त्याचा जो भाऊ होता त्याने मला सांगितलं तू इथे राहू नकोस आता. तरी मी राहिले, कारण कसं आहे ना, प्रेम आंधळं असतं, आपल्याला एक आशा असते की हा सुधरेल. आणि मग तेव्हा मी काम पण करायचे, म्हणजे माझी सकाळी 6 वाजताची ड्युटी असायची वरळीला. ती मी 6 ते 2 ड्युटी करून मग मी घरी यायचे आणि आमची जॉईंट फॅमिली होती, तर मग स्वयंपाक करायचे वगैरे. मग रात्री 12 वाजायचे झोपायला, मग मी 4 वाजता उठायचे, परत कामाला निघायचे. पण जसं कैजात म्हणायचा की वन्स यू लव्ह युअर वर्क इट्स नेव्हर अ हार्ड वर्क, मला असं कधीच वाटलं नाही. पण जेव्हा ते अब्युझिव्हनेस वगैरे चालू झाला ना, मग मला खूप त्रास व्हायला लागला मेंटली. एक तर फिजिकली होतच होता. सो आय डिसाइडेड टू मूव्ह बॅक टू माय मदर्स प्लेस. मग मी माझ्या आईबरोबर राहायला लागले परत. आणि मी त्याला सांगितलं होतं तू पूर्ण सोडून या व्यसनातनं पूर्ण बाहेर आल्याशिवाय मी काही परत येणार नाही. मग त्या ड्युरिंग हे सगळे कैजात, मयूर किंवा लता नावाची एक होती, ते सगळे माझ्या बाजूने खूप उभे राहिले. आणि मला पहिलं कैजातनी सांगितलं होतं, कल्याणी कुछ भी होने दे, you will never leave your job because if you are financially stable everybody will respect you. The moment you become financially dependent on somebody, तुला सगळे टेक इट फॉर ग्रँटेड धरणार. तर ते माझ्या डोक्यात बसलं होतं. आणि जो माझा नवरा होता त्याने पण मला, जेव्हा तो प्यायचा नाही ना, तो ही वॉज अ जेम ऑफ अ पर्सन ॲक्च्युली. काय त्याचं वन्स द केमिकल बॅलन्स गोज इन युअर माइंड यू कॅन्ट डू एनिथिंग. तेव्हा त्याने पण मला हेच सांगितलं होतं की कल्याणी जॉब सोडू नकोस, काही कर, मला काही होऊन दे, तू तुझा जॉब धरून ठेव, म्हणजे तू फायनान्शियली डिपेंडंट राहशील. आणि मग इन 1 year's टाईम मला असं वाटलं होतं काहीतरी सुधारणा होईल, बट देन ही टूक हिज लाईफ. आणि दॅट पिरियड ऑल्सो वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. आणि म्हणजे एकतर वय किती, 23 का 24, आयुष्यामध्ये काही एक्सपिरियन्स नाही आपल्याला. आणि मी कशी गावातली मुलगी शहरात आलेली, म्हणजे माझी जी जिम होती ती साऊथ बॉम्बेला होती, तर ते खूप कोपअप करणं माझ्याच्याने खूप असं डिफिकल्ट नव्हतं, पण कठीण होतं. म्हणजे कठीण म्हणजे कसं, इम्पॉसिबल नव्हतं आपण असं म्हणूया, पण कठीण होतं. आणि ही सगळी लोक माझ्या बाजूने होती म्हणून मी त्यातनं तारून गेले, सर्वाईव्ह झाला. हो, कारण माझे मूड स्विंग्स खूप व्हायचे तेव्हा. मी चिडायचे किंवा रडायचे, काही व्हायचं, मग ते लोक मला सांभाळून घ्यायचे. अब्बास नावाचा एक माझा फ्रेंड आहे, तो पण होता. मग ते
म्हणजे अब्बाची तर एक खूप अशी फनी स्टोरी आहे. मी अशी जिम फ्लोअरवर होते आणि गावची मुली कशा असतात माहिती आहे, मी ॲक्च्युली गावाकडची होते. तर मी शिक्षणाचं माध्यम पण मराठी. फक्त 8वी 9वी 10वी सायन्स आणि मॅथ्स इंग्लिशमध्ये होतं. तर तो एक ग्लॅडरॅक्सचे मॉडेल्स आमच्याकडे वर्कआउट करायला यायचे आणि मी त्यांच्यासाठी ना ट्रेडमिल सेट करत होते. तर ना याने टी शर्ट काढला ग माझ्यासमोर आणि मी अशीच राहिले. मी आता काय करू पुढे, सवय नाही आपल्याला. तर अब्बास म्हणाला कल्लू इधर आ, मैं करतो. मग त्यांनी मला बाजूला घेतलं आणि मग तो करायला लागला. किंवा त्या जिम फ्लोअरवर ना एक्झर्टच्या जिथे मी कैजादूरवर काम करायचे, कैजाद मॅनेजर होता आणि आम्ही सगळे ट्रेनर्स होतो. तिथे ना असं खूप व्हायचं. मग एकदा असं झालं तर कायचं मला कल्याणी वो उधर से कुछ पाणी बिनी लेके आ, कारण इकडे काहीतरी कोणाचं तरी चाललं होतं. तर तुम्हाला तू बघू नको तिकडे, तू तिकडे जा, नाही तर तू जोरात ओरडशील. सो दॅट वॉज अ फनी पार्ट. ज्या वेळेला तुम्ही ते वर्कशॉप केलं फिटनेसचं लेक्चर्स केली, त्याच्यानंतर तुम्ही जो जॉब ज्या वेळेला होतात म्हणाला जॉबमध्ये, तो जो जॉब आहे तो जिम मधला फिटनेस इंडस्ट्रीतलाच होता? हो, पहिला माझा जॉब फिटनेस इंडस्ट्रीतला पहिला जॉब माझा तलवलकर्स मध्ये होता. अच्छा. तू जर मला माझा पहिला जॉब विचारशील तर मी माझ्या बाबांबरोबर काम करायचे. बाबांचं माझ्या टूल रूम होतं. मग मी जेव्हा ते जायचे तेव्हा मी पण जायचे. मग बरेचदा मी शाळा पण बुडवली त्याच्यासाठी, कारण मला मशीन्स आणि आयन खूप आवडतं. म्हणजे बाबा माझे मोटर बाईकवर काम करायचे तेव्हा पण मी त्यांच्या बाजूलाच बसलेली असायचे. तर किंवा मग त्यांचं इंडक्शन कॉईल रिपेअर करायचे महिंद्रा अँड महिंद्रासाठी. मग मी ते डिलिव्हरी करायला नाशिकला जायचे. मग ती 5 किलोची कॉईल सॅकमध्ये टाका, पाठीला लावा. तर हे काम मी पहिलं बाबांबरोबर केलं. फंक्शनल ट्रेनिंग फुल. पण गावचं सगळं काम फंक्शनल ट्रेनिंग आहे. पाणी भरण्यापासनं, नंतर गुरांना फिरवायला नेण्यापासनं, कारण तुला गुरांना फिरवणं म्हणजे एक मोठं चॅलेंज असतं. ती कुठेही जातात आणि मग त्यांना धरून परत आणायचं म्हणजे तुला त्यांच्या मागे धावायला लागतं. कधी कधी तर बसली तर उठतच नाही. म्हणजे गावच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप फंक्शनल ट्रेनिंग मध्ये, आणि त्यांनी आपली माझी तरी एक घडत गेली की स्ट्रॉंग होणं किंवा टफ असणं आणि कॉम्पिटेटिव्हनेस पाणी भरण्यातला. तो पण. तर माझ्या ताईनी एक हंडी घेतली तर मी 2 घेणार, तिने 2 घेतल्या तर मी 3री घेणार. मग ती मला माहिती होतं जास्त उचलायची नाही, म्हणून मग मी तिला म्हटलं घे ना म्हणजे मी पण जास्त उचलेन. तर तो लहानपणापासून होता. म्हणजे खेळामध्ये मी कोणाला माझ्या पुढे जाऊन देणार, तुला अभ्यासात जितकं पुढे जायचं तिकडे जा. त्याबद्दल मला कायजात तशी माझी मस्करी करायचा. तुम्हाला मी माझ्या बायकोला ना प्रिटी म्हटलं नाही तर तिला काही फरक पडत नाही. पण मी समजा दुसऱ्या मुलीला स्ट्रॉंग किंवा तुझ्यापेक्षा ती चांगली उचलते म्हटलं की तिचा असा जळफळाट होतो ना. सो दॅट इज देअर सिन्स चाइल्डहुड. सो अशा आम्ही बऱ्याच पैजा लावायचो ताईबरोबर की तू झाडावर चढून दाखव, मग तू जेवढी चढशील त्याच्यावर मी चढणारच वगैरे. सो दॅट वॉज फन पार्ट. सो माझा कमिंग बॅक टू माय फर्स्ट जॉब तलवलकर सरांकडे होता, जुहू तलवलकर्स मध्ये. आता तिथे पण कसं होतं ना, मी वेस्टर्नाइज ड्रेस खूप नंतर घालायला सुरुवात केली. म्हणजे मी कॉलेजमध्ये सुद्धा बहुत करून पंजाबी सूट्सच वापर. एक तर ऐपत नव्हती, दुसरी गोष्ट मेन म्हणजे तेच नव्हतं की ऐपतच नव्हती, कारण तेव्हा जीन्स वगैरे खूप महाग असायच्या. तर मग जे काय आम्हाला असे इकडनं तिकडनं कपडे मिळायचे मग ते आम्ही घालायचो. एकदा तर म्हणजे लहानपणची गोष्ट आहे माझ्या, आता मी खूप अशी इकडे तिकडे जायला लागले. पण लो मिडल क्लास का, आणि किंमत आपल्याला कशी कळते ना, कारण आम्हाला एकदा कोणाकडे तरी फंक्शनला जायचं होतं आणि आमच्याकडे फंक्शनला जायचे कपडे नव्हते. मग बाबांनी त्यांच्या सॅलरीमधनं ॲडव्हान्स सॅलरी घेतली, आम्हाला स्टेशनवर घेऊन गेले बोरिवली. तिकडे एकच शॉपिंग सेंटर होतं तेव्हा. तिथनं मग आम्हाला कपडे घेतले, आम्ही घरी गेलो, कपडे बदललो आणि मग सगळ्यांकडे गेलो. त्यामुळे मग ते ना कपड्यांवर अवास्तव खर्च करण्याची आमची तरी प्रवृत्ती नव्हती तेव्हा. त्यामुळे मी सगळे पंजाबी सूट्स ताईचे जे माझ्याकडे येतील किंवा मी आणि ताई, माझ्या आणि ताईमध्ये फक्त 1.5 वर्षाचं अंतर, मग आम्ही दोघी शेअर करायचो. सो वेस्टर्नाइज कपडे मी नंतर खूप घालायला सुरुवात केली. तर जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेले ना तेव्हा मी पंजाबी सूटमध्येच गेले होते आणि माझ्या हाती एक मुलगी गेली, ती फुल म्हणजे टिपटॉप. आणि म्हटलं आता मला तो जॉब पाहिजे होता, कारण मला पैसे कमवायचे होते पहिले, तर मला माझ्यावर डिपेंडंट राहायचं होतं. आणि तेव्हा बाबांनी माझ्या VRS घेतली होती. ऍक्च्युली माझ्या बाबांनी VRS माहिती आहे ना, व्हॉलेंटरी रिटायरमेंट.
तर ती 12वीत असतानाच घेतलेली, त्यामुळे मग पैशाची तंगी खूप होती घरी. मग मी म्हटलं मी जर जॉब केला आणि पर्सनल ट्रेनिंगमधनं पैसे कमवले तर मग घरी पण मला काही पैसे देता येतील. तर मला तो काही करून जॉब पाहिजे होता आणि म्हटलं ही मुलगी गेले तर झालं, माझा बहुतेक पत्ता कट. तर मग मी आतमध्ये गेले परत. तर गिरीश तलवलकरने मला विचारलं की तू 6 ते 2 येशील का? म्हटलं हो येईन. आणि मग हे असं येईल का? म्हटलं हो. मग म्हटलं पण तुम्ही फिटनेस मधले काहीतरी प्रश्न विचारा ना, मी तयारी. मला नाही काही गरज नाही. म्हटलं नाही. बरं. मग त्यावेळेला पहिला पगार किती होता तुम्हाला? 5,000 रुपये. मग त्याच्यामध्ये भागायचं? ऍक्च्युली तो मी एकच महिना जॉब केला तिकडे, त्यामुळे मला मी तो पगार पण घेतला नाही. कारण एथिकली मला ते बरोबर नाही वाटलं, कारण मी न सांगता तो जॉब सोडला. एक तर तिकडचं एन्व्हायरमेंट कसं होतं ना, तिकडच्या मुली किंवा मला कसं 6 ते 10 मध्ये सकाळी कॉमन सेक्शन होतं खाली वेट ट्रेनिंगचं, तिकडे ठेवायचं. तिकडे मला खूप मजा यायची, मी सगळ्यांना ट्रेन वगैरे करायचे. पण नंतर 10 ते 2 ना मला लेडीज सेक्शन मध्ये ठेवायचे आणि मग तिथे फक्त गॉसिप, हा मुलगा कसा दिसतो, तो मुलगा कसा दिसतो, आणि वर्कआउट कोणाचंच नाही. आणि ते वर्कआउट पण माहितीये तुला, ते पूर्वी जसं इनर थाय, आउटर थाय, लेग रेजेस वगैरे ते द्यायचे. मग तिथे माझी भांडणं व्हायची. मग मी त्यांना म्हणायचे वेट ट्रेनिंग करा. आणि बऱ्याच मला पर्सनल ट्रेनिंग ऍक्च्युली मिळायला लागली होती पहिल्याच महिन्यात. मग त्या मुलींनी मॅनेजरकडे कंप्लेंट केली माझी आणि मग माझी पर्सनल ट्रेनिंग काढून घेतली. म्हणजे पहिल्याच महिन्यात कशी देतात वगैरे. तर मी त्यांना म्हटलं माझ्या नॉलेजवर जर मला पर्सनल ट्रेनिंग मिळत असेल तर तुमचं काय जात आहे. मग भांडण झालं. मग मला ते तसं पण सोडायचंच होतं, पण मला तो म्हणजे आय विल बी फॉर एव्हर इंडेटेड टू लीना मोगरे फॉर गिव्हिंग मी दिस न्यूज. तर मी खाली उतरत होते आणि मला जाम राग आला होता. ताड त्या धावत तर लीना भेटली मला. लीना वरती चढत होती. तर लीना म्हणाली कुठे जातेस? म्हटलं मी जरा बाहेर जाते. ती म्हणाली काय आलं? म्हटलं काय नाही, मला ते जरा हे झालंय, इथे हे लोक काही ट्रेन वगैरे करत नाहीत, कैजात जे शिकवत होता ते इथे काही अप्लाय होत नाही. मग ती मला कैजातना ट्रेनर्स बघतोय. तर माझे डोळे असे चमकले. मला अजून आठवतंय, ती अशी वरच्या मजल्यावर उभी होती, म्हणजे म्हणजे त्या स्टेअरकेसच्या वरती उभी होती, मी खाली उभी होते. म्हटलं कुठे? आणि ती मोगरे ना, लीना मोगरे, मग ती माझ्याशी मराठीतच बोलायची. मग तिने मला सांगितलं कुठे ते. तर मग मी तिला म्हटलं की मला नंबर दे त्याचा. मग तिने मला नंबर वगैरे दिला. मी लगेच धावत ब्रेक घेतला माझा, रस्त्याच्या पलीकडे गेले, कैजातला फोन केला आणि मोडकं इंग्लिश, हॅलो आय एम कल्याणी, आय वॉन्ट टू वर्क विथ यू. आणि तो खूप नंतर मजा करायचा माझ्या ह्याच्यावरनं. आणि मी त्याला म्हटलं आय एम स्ट्रॉंगर, यू हॅव टेकन दिस वन, वाय नॉट टेक मी, आय कॅन लिफ्ट वेट. तो प्लीज टेक मी. नो, वाय हॅवंट यू टेकन मी, प्लीज वगैरे. तेव्हा ना माझं इंग्लिश एवढं मोडकं तोडकं होतं, कारण मराठी शाळा, मग कबड्डीमध्ये सगळे मराठी, पाटकर कॉलेज गोरेगाव ते पण मराठी, म्हणजे इंग्लिशचा दूरपर्यंत संबंध नाही. तुम्हाला कम फॉर इंटरव्ह्यू. मग त्यांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. मग मी खूप प्रिपेअर करून गेले. नेक्स्ट डे बोलवलं होतं तिकडे. त्यांनी बोलवलं 4 वाजता आहे. मग मी 4 वाजता गेले आणि तिकडे त्याची जिम बनवत होती. खंडर होता सगळा, काहीही नव्हतं तिकडे आजूबाजूला. मी उभी आहे कैसा झाला नाही. 5 वाजले, 6 वाजले, आणि तेव्हा कसे मोबाईल्स नव्हते ना, आणि PCO एकदम बाहेर. म्हटलं आता मी गेले आणि हा आला तर मी काय करू. मग नंतर नशिबाने एक माणूस जात होता, त्याच्याकडे मोबाईल लावलेला दिसलं. म्हटलं मी एक फोन करू का? मग तुम्हाला मी तुझ्याकडनं काय 10 का 20 रुपये घेईन. तेव्हा काय तो चार्ज होता ना. म्हटलं हो ठीक आहे. मग मी कैजातला फोन केला. मग त्यांनी मला सांगितलं आज जाऊन बस, तिकडे अशी जिम आहे, मी येतो. मी गेले, तिकडे बसले, हा आला, सगळं चालू वगैरे केलं, सेशन वगैरे संपलं. तुम्हाला यू सिलेक्टेड. तर म्हटलं इंटरव्ह्यू? तुम्हाला इंटरव्ह्यू नाही? म्हटलं मी खूप प्रिपरेशन करून आली. तर तो म्हणाला नाही यू सिलेक्टेड. म्हटलं बरं. तर मग ते असं मला ना ते एवढे शिकले होते, आणि कारण मी खूप मेहनत घेतली होती. इंग्लिशमध्ये मॅन्युअल होतं, मला ते जमायचं नाही म्हणून मी डिक्शनरी घ्यायचे, त्याच्या बाजूला सगळे अर्थ लिहून ठेवायचे आणि मग ते लर्न करायचं. म्हणजे आधी समजायचे आणि मग लर्न करायचे. त्यामुळे मला एवढं कोणाला तरी इंटरव्ह्यू द्यायचा होता, पण तो इंटरव्ह्यू माझा झालाच नाही. त्याचं मला यू आर सिलेक्टेड, आणि दॅट्स हाऊ आय गॉट इन टू फिटनेस. मग तळवलकर मधनं पुन्हा कैजात सरांना तिकडे जॉईन झाल्यावर
ती जी जिम होती, तर K11ची जी सुरुवात आहे ती तिथून झाली की K11ची सुरुवात खूप नंतर झाली. पण त्याच्या आधी एक तुला किस्सा सांगते. मला जेव्हा मी त्यांना सांगितलं ना की मी नाही काम करणार आता तुमच्याबरोबर तळवलकर मध्ये, तर तेव्हा मला तळवलकर सरांनी भेटायला बोलवलं होतं. गेले का ते जुहू मध्ये आले होते आणि मला भेटले होते. ते म्हणाले मी तुला मॅनेजरचा जॉब देतो वॉर्डन रोडला. तर मी त्यांना म्हटलं मला नकोय मॅनेजर वगैरेचा जॉब, मला आता कैजात बरोबर काम करायचं. तर ते म्हणाले अगं पण 15,000 रुपये पगार आहे. म्हटलं नको मला तो पगार, मी कैजात बरोबरच काम करणार आधी. आणि सरांची मेमरी एवढी शार्प आहे ना. आता माझं नशीब आहे की सरांनी मला लक्षात ठेवलं. तर ते मला आता मला कोणतं वर्ष आहे ते आठवत नाही, पण अरसा पहिल्यांदा जेव्हा इंडियामध्ये झाली होती ना JW मॅरियटमध्ये, तेव्हा मला भेटले आणि मग कैजातनी माझी ओळख करून दिली. तर मी म्हटलं सर मी तुमच्याकडेच पहिले जॉब केला होता जूमध्ये, तूच मला सांगून गेली होतीस ना मला कैजातकडे काम करायचंय. तर मी आधी घाबरले. म्हटलं मी म्हटलं होतं ना तुला खूप मोठी होणार तू, काहीतरी करणार. म्हटलं सर आता मी मॅनेजमेंटच करते. मग सर हसायला लागले. तू म्हणजे जो मॅनेजरचं प्रमोशन आहे ते नाकारून तो जेरी मेग्वायर मूवी आहे की नाही टॉम क्रूजचा, की जिकडे काही पगार मिळणार नाहीये का माहिती नाही, खंडर आहे सगळा, तिथे जाऊन बसून नाही मला इथे वेट ट्रेनिंग शिकायला आणि शिकवायला मिळेल, मी इथेच करणार. कारण कैजातनी ना आमचं मग नंतर जेव्हा माझं सिलेक्शन झालं ना, आम्ही बरेच जण होतो. त्याच्यात मला लक्षात येतो मयूर, लता, मी, लता मॅडम माहिती असेल ना, नंतर आणि अब्बास, असे 4 जण, नंतर श्रुती, झरणा, अशा बाकी होते पण ते लवकर सोडून गेले सगळे. मी आणि मयूर शेवटपर्यंत कैजात बरोबर होतो, लता पण ऍक्च्युअली. तर आमचंच त्यांनी 6 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं होतं. कारण जिम ओपन करायला, सिलेक्शन नंतर जिम ओपन करायला 6 महिने लागले होते. तर रोज संध्याकाळी तो आमचं 4-4 तास फॉर्म टेक्निकवर ट्रेनिंग घ्यायचं. आणि तिथे मग ना एकदम खूप चांगलं नॉलेज मिळालं मला. म्हणजे जे LM मध्ये 4 दिवसात शिकले नव्हते त्याच्या 100 पट मी त्या 6 महिन्यांमध्ये शिकले. मग जॉब जो आहे तो चेंज केल्यावर, नवीन जिम मध्ये जॉईन झाल्यावर, तिथपासून मोठ्या पगाराचा इन्कम आणि मग वडिलांसाठी घेतलेली गाडी इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो किती दिवसांमध्ये झाला? ऍक्च्युली मी ना खूप म्हणजे सगळ्यांमध्ये मी सर्वात मला पर्सनल ट्रेनिंग मिळालं होतं आमचे जे सगळे, कारण माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता तेव्हा. पण एकदा मिळायला लागल्यावर ना मला खूप सारी पर्सनल ट्रेनिंग्स मिळाली. माझा पगार तेव्हा 5,000 रुपये होता आणि मला पर्सनल ट्रेनिंग आणि पगार मिळून तेव्हा म्हणजे 2001 पासून 40, 50, 60, 70 असे मिळायचे. ऍक्च्युली माझ्या बाबांनी ना माझ्याशी बोलणं सोडलं होतं 2-3 महिने, कारण मी CS सोडून दिलं होतं. आता त्यांना कल्पना नव्हती ना की फिटनेस इंडस्ट्री काय आहे. त्यांना वाटायचं ट्रेनर म्हणून कुठे काम करणार, पैसे किती मिळणार, तुझं कसं होणार आणि हे, आणि तुझ्या देवाने तुला बुद्धी दिली आहे. तर मग जेव्हा मग मी ट्रेनर म्हणून 50-60 हजार रुपये कमवत होते. मग आम्ही 2003 मध्ये 2 मध्ये कैजातने ती जिम सोडली, कारण त्या ओनरमध्ये आणि त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्सेस झाले. तिथे कैजातकडनं ना बरेच लेसन्स, पहिला लेसन जो माझ्या एकदम लक्षात आहे कैजात बरोबर राहून फिटनेस सोडून, की मी सोडून जातोय पण तुम्ही सोडायचं नाही. कारण हे जिम जे आहे ते आपण उभारलंय, त्यांनी पण उभारलंय आपल्याबरोबर. एक जण निघाला म्हणजे त्याची वाट लागली पाहिजे असं नाही. त्यामुळे त्यांनी मला आणि मयूरला, मी आणि मयूर होतो तिथे, त्याला सांगून गेलं होतं की मी निघाल्यावर 3 महिने तरी तुम्ही इथे राहायचं आणि मग तुम्हाला काय करायचं ते म्हणजे बिईंग लॉयल टू द इन्स्टिट्यूशन यू आर वर्किंग फॉर, हे तिथे तुम्हाला कळलं. आणि तो नेहमीच सांगायचा की जर तुम्ही ह्या इन्स्टिट्यूट कडनं पैसे घेताय किंवा या कंपनीकडनं, तर त्याच्याबद्दल तुम्ही बॅडमाउथ करूच शकत नाही. कारण तुम्हाला जर बॅडमाउथ करायचं असेल तर तुम्ही सोडून जा. तुम्हाला कोणी सांगितलं नाहीये, तुमच्यात धमक नसेल म्हणून तुम्ही इथे राहताय, पण तुमच्यात धमक असेल आणि तुम्हाला जर त्या कंपनीला शिव्याच घालायचं तर तुम्ही सोडून जा. पण त्यांच्याचकडनं पैसे घेऊन त्यांनाच शिव्या द्यायचं, इट्स कम्प्लिटली अ रॉंग थिंग. आणि हे माझे बाबा पण सांगायचे किंवा माझा काका पण सांगायचा. माझ्यामध्ये ना जे कामाचे जे संस्कार आहेत ना, ऍक्च्युली ते सगळे माझे काका आणि बाबांकडनं बिल्टअप झालेत. कारण मी त्यांना बघितलंय. माझा काका कस्टम्समध्ये होता, रिटायर झाला तेव्हा तो एकदम हायेस्ट पोस्टला होता. तर तो कितीही वाजता रात्री त्याच्या ड्युटीवरनं परत आला ना तरी त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेवरच जायला लागायचं. मग तो उठून जायचा. माझे बाबा पण, त्यांचं 9चं ऑफिस असायचं बहुतेक,
आम्ही जेव्हा गावावरनं निघायचो ना 4 वाजता निघायचो, कारण ते आम्हाला घरी सोडायचे, पूजा करायचे आणि मग 9च्या ड्युटीला परत जायचे. म्हणजे एवढं डेडिकेशन कामाचं मी हे त्यांच्याकडनं बघितलं. तर आणि नंतर आणि बाबांनी पण कधीही त्यांच्या कंपनीला शिव्या नाही घातल्या. बाबा महिंद्रा अँड महिंद्रामध्ये टूल रूमचे जनरल मॅनेजर होते. ते मला आणि आवडीने घेऊन जायचे की माझी कंपनी बघायला चल, माझ्याबरोबर चल, बघ मी कसं काम करतो, तुला आवडतंय का बघ वगैरे. तसं काका पण, काकाने कधीही तो गव्हर्नमेंट एम्प्लॉय ना, तर त्याला एकदा तर काकाची मजा सांगते, काकाला एकदा कोणीतरी विचारलं अरे तुम्ही हे ब्राईब नाही घेत, तर काका म्हणाला नाही घेत. मग तुम्ही त्यांना का नाही थांबवत दुसऱ्यांना, तर काका म्हणाला तुम्ही देता कशाला. तर तिथनं पण आपल्याला एक शिक्षण मिळतं ना. तर हे कैजातनी जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा मला बाबा आणि काकाची एकदम आठवण आली, अरे काका पण कधीच कंपनीला म्हणजे त्या सेंट्रल एक्साईजला शिवाय देत नाही किंवा बाबा पण कधीच देणार नाहीत. पण माझा एक दुसरा काका होता, तो तिथेच राहून, आणि मग बाबा त्याला नेहमी सांगायचे की अरे असं करू नकोस, तू तिकडनं पैसे घेतोस. मग हे मला तेव्हा आठवलं की कैजातनी जेव्हा सांगितलं ना आम्हाला की इथे राहून त्यांना शिवाय, आणि हे मी आत्तापर्यंत म्हणजे मी कधीही K11ला शिवाय दिलेलं नाहीये. मी जेव्हा कोणी दिल्या आहेत तर मी पहिली असायचे की तुला नाही आवडत ना, चल नाही घे असं. तर कैजात नंतर मला असं कोणाशी बोलू नकोस, तू आता स्टॅचर मध्ये वाढतेस कंपनीमध्ये, तुला ते हँडल करायला आलं पाहिजे. कबड्डीचं ॲग्रेशन आहे म्हणावं, तेवढ्या लवकर नाही जाणार. नाही, कारण तेव्हा आपण यंग असतो ना, तेव्हा असं. आणि माझं डिवोशन K11 आणि कैजातकडे खूप जास्त होतं. आता ते कशाने का मला अजिबात माहिती नाही किंवा मी त्याच्यावर विचार पण करत नाही. पण आय जॉईन्ड हिम इन 99 आणि आय एम स्टील विथ हिम. सो दॅट. मग ज्या वेळेला तुम्ही फ्लोअरवर पर्सनल ट्रेनिंग्स घेत होता, तिथून मॅनेजमेंटमध्ये जे शिफ्ट झालात, तो शिफ्ट आणि त्याच्याशी रिलेटेड काही आठवण अशी आहे? हो आहे. सो आम्ही ते 2002 मध्ये त्या जिममधनं निघालो. मग कैजातनी एक फिटनेस मॅनेजमेंट कंपनी चालू केली. आधी कैजात कपाडियाज फिटनेस मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. तिथे ऍक्च्युली त्याचा लोगो K11चा होता. तिथे आम्ही 11 जण होतो. म्हणून मग ते ओशन्स 11 नावाची मूवी तेव्हा एकदम जोरात चालू होती, म्हणून ते कैजाज 11 म्हणून ते K11 झालं. अब्बासने त्याचं नाव दिलंय. आणि मग काही लोकांना आधी जॉब मिळाला, मी सर्वात शेवटी होते. तर मी कैजातला म्हटले मला ना, मी एकटीच म्हणजे मी स्वतः कमवते, मला काही सपोर्ट नाही. जेव्हा नवीन एक जिम मिळाली ना, तिथे तुम्हाला तू मॅनेजर इथे. आणि मी म्हटलं मी मॅनेजर, मी करायचं काय, कारण माहितीच नव्हतं काय मॅनेजमेंट काय असतं आणि काय नाही ते. तर मग त्यांनी मला सांगितलं अरे उसमे, आणि मी कैजातला बघितलं होतं की तो काय करायचा ते, तर तो इन्क्वायरीजना कन्व्हर्ट करायचा. पण त्याच्या मागचं जे सॉफ्टवेअर होतं किंवा ते अनु बघायचे, जी एक्झटची दुसरी ओनर प्रोप्रायटर होती ना ती. आणि इकडे सगळं माझ्या अंगावर आलं. इकडे एक सॉफ्टवेअर होतं जे चांगलं नव्हतं. मग लकीली कॉमर्सचं जे काही नॉलेज होतं माझ्याकडे किंवा त्याच्यातनं मी एक एक सिस्टीम्स डेव्हलप करत गेले. किंवा मला कळायला लागलं की मला जर हे करायचं असेल ना तर मला हे पाहिजे, हे करायचं असेल ना तर हे पाहिजे, किंवा मला आता चोरी व्हायला नको म्हणून सगळीकडे नोटिसेस लावायला पाहिजे, किंवा मला जर लोकांना सांगायचं असेल तर नोटीस बोर्ड पाहिजे. तर जिममध्ये असं काही नसायचं पहिलं. आता हे जे आपण नोटीस बोर्ड वगैरे बघतो ना, हे सगळं एक सेट होत गेलंय. किंवा एक अनाउन्समेंट करायला माईक पाहिजे, किंवा आता सगळे ट्रेनर्स मुलं होती, मी एकटीच मॅनेजर, आणि मुली नसायच्याच तेव्हा. तर जिम फ्लोअरवर मला असं काही प्रॉब्लेम नाही झाला ट्रेनिंग करताना, कारण माझे क्लायंट्स पण मेल क्लायंट्स होते बरेचसे. पण जेव्हा मी मॅनेजर आले ना, तेव्हा सुरुवातीला मला थोडं म्हटलं अरे आता ही मुलं माझं ऐकणार की नाही ऐकणार, कारण सगळेच मुलं, मी एकटी त्यांची बॉस, म्हणजे इमिडिएट बॉस ना. पण नशिबाने ते माझ्याकडनं काम झालं. हे जे आजीचं शिक्षण होतं ना, की सगळ्यांना समजून घ्या, त्यांच्याबरोबर जुळवून घ्या, नाही ऐकलं तर साम दाम दंड भेद, मग त्याप्रमाणे मी ते काम करायला लागले. पण मी तेव्हा खूप अग्रेसिव्हली काम करायचे. माझ्याबरोबर काम करायला लोकांना खूप त्रास व्हायचा, कारण मी माझ्या पद्धतीनेच झालं पाहिजे, हेच पाहिजे तेच पाहिजे. ते त्यावेळेला खूप गरजेचं होतं आय गेस. पण नंतर मी माझी वर्क करण्याची स्टाईल पण बदलली. पण जेव्हा मला ती पोस्ट दिली ना, ते मला एखादं, म्हणजे आता खूप वर्षांनी माझ्या लक्षात आलं की मला एखादं काम दिलं ना की मी ते खूप सिरियसली घेते. आता जेव्हा माझे बाबा गेले तेव्हा ताईने मला एक किस्सा सांगितला. ताई म्हणाली हे बघ, बाबा नेहमी म्हणायचं आता हे काम कल्याणीने घेतलंय ना ते पूर्ण केल्याशिवाय सोडणारच नाही, आणि हे त्यांनी मला कधीच सांगितलं नाही.
पण जेव्हा ती वाक्य ताई बोलली ना माझ्याकडे 2017 मग मी नंतर विचार केला, म्हटलं हो बरोबर आहे, मी ज्याला कशाला हात लावलाय ना पण माझ्या ते डोक्यात नव्हतं असं की मी ते घेतल्यावर पुरे करण्याशिवाय मी थांबतच नाही. मग तसंच ते मॅनेजरचं झालं. मला तिथे खूप टफ गेलं की एकतर कन्व्हर्जन्स व्हायची नाहीत माझ्याने, कारण माझं इंग्लिश चांगलं नव्हतं, मला लोकांशी कनेक्ट होता येत नव्हतं, माझा अपिअरन्स चांगला नव्हता, मी फुल काकूबाई राहायचे. तर म्हटलं हे मला चेंज केलं पाहिजे. मग मी हळूहळू चेंज करत गेले. तरी पण माझी कन्व्हर्जन्स सेल्समधली कमी व्हायची. मग मी काय करायचे, डायरी घेऊन बसायचे रोज. मी एका साईडला लिहायचे की मी त्या क्लायंटबरोबर प्रॉस्पेक्टबरोबर कसं बिहेव केलं, मी त्यांच्याबद्दल काय काय टॅक्टिक्स वापरल्या, मी त्यांना काय इन्फॉर्मेशन दिली आणि मी कसं करू शकले असते. म्हणजे हे कसं करू शकले असते ना ते मी नेक्स्ट दिवशी वापरायचे. आणि असं करत करत माझी कन्व्हर्जन खूप चांगली झाली. म्हणजे असं व्हायचं ना की मी जर 10 इन्क्वायरीज हँडल केल्या तर मी 8 कन्व्हर्ट करायचे. एवढं चांगलं माझं कन्व्हर्जन झालं. मग त्याच्यातनं मला कळलं की आता मी तुझ्याशी बोलले, तू इन्क्वायरीला आलेली वॉक इन, आणि पूर्वी ना वॉक इन खूप यायचे, फोन इन्क्वायरीज खूप कमी असायच्या. मग मला तुझं नाव नंबर लिहायला पाहिजे, मग तेव्हा ईमेल ID नव्हता, आणि मग मला पाहिजे की मग आपण 3 डे ट्रायल ऑफर करायचो. मग त्या 3 डे ट्रायल मग ह्याच्यासाठी लिहायचं कुठे सगळं, त्या सॉफ्टवेअरमध्ये काही त्याची सोयच नव्हती, ते फक्त डेटा मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. मग आम्ही एक एक्सेल शीट बनवली, मग त्याच्यात सगळं नाव नंबर, 3 डे ट्रायल ऑफर केलंय की नाही, मग माझं काय कॉन्व्हर्सेशन झालं, मग फॉलोअप डेट, नेक्स्ट फॉलोअप डेट, मग कन्व्हर्टेबिलिटी काय आहे, हॉट कोल्ड कोणी केलंय आणि किती वाजता फोन करायचा, हे सगळे एक एक कॉलम्स करून मग नंतर आम्ही त्याला फिल्टर करायचो. आणि मग ते असं एक सिस्टीममधनं दुसरी सिस्टीम, दुसऱ्या सिस्टीममधनं तिसरी सिस्टीम. जिम जी आहे, तुम्ही जिथे हे सगळं करत होतात ती फ्लरिश झाल्याच्या नंतर अजून वेगवेगळ्या जिम्सना पण ही सिस्टीम वापरली? हो, सगळीकडे. म्हणजे जेव्हा मी साईक्समध्ये फर्स्ट मॅनेजर म्हणून मला जॉब दिलेला, तेव्हा मग मी ती जिम आहे ना 6 महिन्यामध्ये सेट झाली माझ्याकडनं, किंवा 8 महिने असतील जास्तीत जास्त. आणि मग मी देवकीला म्हटलं, तेव्हा देवकी मॅनेजमेंट बघायची कैजात फिटनेस. मी म्हटलं अरे मला काहीतरी काम दे, हे तर काय आता माझं रोजचं झालंय, मला काही चॅलेंजिंग वाटत नाहीये. तर मग ती म्हणाली ओके, मग तू कफ परेडच्या जिमचं सेल्स बघ. मग मी 2 जिमचा सेल्स बघायला लागले. मग मी तिला म्हटलं मग मला अजून एक मॅनेजर लागेल जो माझी ड्युटी सांभाळेल, आणि मग मी इकडे. मग तिने मला म्हटलं ठीक आहे. मग आम्हाला जितके मॅनेजमेंट प्रोजेक्ट्स मिळत गेले ना त्याचं सगळ्याचं सेल्स मग सेटअप आणि मॅनेजमेंट मी करायचं. म्हणजे जिम सेटअप करणं, म्हणजे इक्विपमेंट पासनं कैजात बरोबर, किंवा इंटिरियर्स मेनली, किंवा त्याचं प्री ओपनिंगची जी स्कीम असते ती सगळं प्लॅनिंग, ते सगळं मी करायचं. आणि म्हणजे विथ द टीम, एकटी नाही. आणि मग ते मॅनेज करायचे. पण सो मी कैजात आणि देवकीला सांगितलं की मला ना सगळं सेट करायचंय आणि दुसऱ्याला चालवायला द्यायचंय, त्यांना ट्रेन करायचं, आणि मग पुढची जिम सेट करायला यायची. म्हणजे मला एका ठिकाणी राहायचं नाही. सो त्याच्यातनं मग ते एकातनं दुसरं. मग एका वेळेला अशी स्थिती होती की मी 14 जिम मॅनेज करत होते आणि 3 स्कूल लोकेशन्स मॅनेज करत होते. पण टीम होती माझ्या हाताखाली, पण त्याचं सगळ्याचं सेल्सची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे. म्हणजे सेल्सची टार्गेट्स अचीव्ह न झाली तर मीच रिस्पॉन्सिबल, आणि अचीव्ह झाली तर टीम रिस्पॉन्सिबल, असं ते आमचं एक अंडरस्टँडिंग होतं. CS शिक्षण सोडल्यामुळे रुसलेले होते बाबा, बोलत नव्हते. त्यांना मनवण्यापर्यंत वेळ आली 14 जिमचं मॅनेजमेंट. ऍक्च्युली त्यांचं कसं झालं ना, 2005 मध्ये माझा पगार खूप वाढला. म्हणजे मी काय असं, बाबा खुश झाले की नाही? बाबा खुश झाले. मग मी पहिली गाडी घेतली, आणि तेव्हा सुद्धा बाबांकडनं किंवा आईकडनं मी पैसे घेतले नव्हते. मी एक 50 का म्हणजे असे 1.5 लाख जमले होते, त्यातनं 50,000चा डाऊन पेमेंट केलं आणि 7,000चा माझा EMI होता. मग ते केल्यावर मग मी गाडी बाबांकडे घेऊन गेले. मग बाबा गाडीत बसले, गावात फिरले वगैरे, हातबीत दाखवत सगळ्यांना, आणि मग खूप खुश होते. पण नंतर बाबांना कळत गेलं की माझं जे सिलेक्शन होतं करिअरचं ते खूप चांगलं आहे, कारण प्रत्येक वेळेला असं प्रॉस्पेरिटी वाढत गेली ना, किंवा इन्कम वाढत गेलं. मला घर घेता आलं स्वतःचं, त्याच्यात माझ्या आईचं पण मदत आहे माझ्यासाठी. त्यामुळे ते खूप खुश होते. मग आपल्या मुलीने गाडी घेतली म्हणून ऊर भरून आला असेल अभिमान? भरपूर. मग स्वतः मुलगी म्हणून असं काही, किंवा मुलगा मुलगी असा भेद होता घरी लहानपणी? किंवा कसं आहे ना, म्हणजे आम्हाला वाढवण्यामध्ये काही भेद नाही. म्हणजे कामं जी मुलगा करेल, मुलाची जी कामं आहेत ते ऍक्च्युली आम्ही जास्त केलीत. म्हणजे
शेतावर कामं करायची किंवा गाडी चालवायची, दुरुस्ती करायची, बाईक चालवायची, किंवा पेणला काय जाऊन वरसई आमचं एक 10 का 18 किलोमीटर लांब आहे पेणपेक्षा. मग पेणला काय जायचं असेल तर जा पटकन घेऊन ये. मग ते कशी जातेस बाबा कधीच विचारायचं नाही. एसटीने जा, बाईक घेऊन जा, नाही तर रिक्षाने जा आणि घेऊन ये. त्यामुळे ती एक इंडिपेंडंट व्हायची सवय लागली तिकडनं. पण माझ्या आणि ताईमध्ये आणि बाबांनी माझ्या भावामध्ये खूप फरक केला. कशात? त्याला खूप पॅम्पर केलं. म्हणजे मला आणि ताईला समजा 50 रुपयाची गोष्ट घेतली असेल ना, 25 मी आणि 25 ताई, तर त्याला एकट्याला 50 रुपयाची. पण ते त्याच्यावर दुष्परिणाम झाले. आम्ही चांगले मोठे झालो. सर्वायवल झालं, फिटेस्ट झाल्यामुळे. ऍक्च्युली कारण त्यांनी कधीही शेतावर कामं केली नाही. त्याला आता माहिती पण नसतं की कोणत्या सीझनला काय कामं करायला लागतात, किंवा आता सगळं गवत कापायला लागतं ना, नाहीतर आग लागे म्हणजे वणवा लागू शकतो, ते पण त्याला माहिती नसतं. तो हीच बॅड. म्हणजे आपण म्हणतो की मुला मुलींना सारखं वाढवायला पाहिजे, याचा परिणाम स्वरूप मुलगा आणि मुलगी दोघांनाही कांदा चिरता येत नाही यात होणं अपेक्षित नाहीये. तर दोघांनाही सगळी कामं आली पाहिजेत. म्हणजे मी सांगते ना, मी गुरांना नदीमध्ये नेऊन धुण्यापासून सगळी कामं केली. म्हणजे शेण तर उचलायला लागतंच. आता आय डोंट नो वेदर लोकांना माहिती आहे अंगण सारवणं काय असतं, सडा टाकायचा काय असतं ते, किंवा माझ्या भाच्यांना पण नाही माहिती. आमच्याकडे अजूनही मातीच्या जमिनी आहेत आणि आम्ही अजूनही अंगण सारवतो किंवा जेवण झाल्यावर शेण लावतो. तर ते तर मुली करतातच. पण हे गुरं धुणं किंवा गुरांना बांधणं किंवा गुरांना चरायला नेणं, ही सगळी कामं पुरुषाची आहेत ऍक्च्युली. पण आमच्याकडे आम्हीच करायचो. त्यामुळे असं काही नव्हतं आमच्यामध्ये. म्हणजे जे काही लहानपणी होतं किंवा जो अप्रोच होता त्याचा पॉझिटिव्हलीच इफेक्ट जो आहे तो जास्ती आला पुढच्या ह्याच्यावर. आणि कारण ना त्याच्यामुळे मला जेव्हा मी माझं सगळं जे करिअर आहे ना मेल डॉमिनंट सेक्शन मध्ये गेलंय, ट्रेनर्स सगळेच मी एकटीच होते जिम फ्लोअरवर. माझ्या बरोबर ज्या दोघी तिघी होत्या त्या फटाफट 2 महिने 3 महिन्यामध्ये सोडून गेल्या. मी एकटीच अशी होती जी सगळ्या मुलांमध्ये ट्रेनर म्हणून काम करायचे. आता सुद्धा मी बायकिंग मध्ये एकटी आहे की मी एकटीच चालवते ऑफरोड मुलांमध्ये. रोडवर बऱ्याच मुली चालवतात, पण ऑफरोड मध्ये किंवा मोटोक्रॉस कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा खूप मुली चालवतात. पण ट्रेल जे आपण म्हणतो किंवा त्याच्यात मी एकटीच असते या लोकांमध्ये. पण हे जे बाबांनी जे वाढवलंय ना आम्हाला किंवा आईनी पण, तर ते पुढे जाऊन कामाला आलंय. तर मी आज ना जेव्हा येताना विचार करत होते की आमचं एकत्र कुटुंब नव्हतं, पण आम्ही जेव्हा एकत्र खूप वेळा यायचो कारण सण बरेच साजरे करायचो एकत्र, तर ते सगळ्यांचे जे आपण म्हणतो ना संस्कार आहेत ते सगळ्या कुटुंबांचे माझ्यावर झालेले आहेत. म्हणजे मी माझ्या काकूकडनं सेव्हिंग शिकले. जे मी आता पर्सनल ट्रेनरना सेव्हिंग जमत नाही म्हणते ना, ते मी तिच्याकडनं तिचं ऐकायचंय फक्त. म्हणजे तिने असं काय मला फॉर्मल एज्युकेशन दिलेलं नव्हतं की सेव्हिंग असं काय, पण ती काकाशी बोलायची की आता एवढा पगार झालाय, मग आपल्याला एवढे बाजूला ठेवले पाहिजेत, मग एवढे भास्करच्या शिक्षणासाठी भास्कर म्हणजे माझा कझिन आहे, भास्करच्या शाळेची फी आहे, मग आपण ते मी त्या दोघांचं कारण मी काकाबरोबर बरेचदा राहायचे, ते संभाषण ऐकून मला कळायला लागलं की सेव्हिंग कसं करायला पाहिजे. किंवा माझा तोच काका की कामाची सचोटीने एथिक्सने करायचं असं. ह्या दरम्यान म्हणजे आता ऑलमोस्ट जॉबमध्ये फ्लोअरवरचं काम, मॅनेजरियल सेल्स या सगळ्या गोष्टी सेट होत असताना जे म्हणतो ना आपण की एक हार्ड पॅच होता तो पण ओव्हरकम करून आलेला होता तोपर्यंत तुम्ही. आणि मग कैजात कपाडिया जे आहेत ते कल्याणी कैजात कपाडिया कधी झाले? सो कसं तर ऍक्च्युली 2004 मध्येच मला माझ्या एका फ्रेंडने सांगितलं की कल्याणी मला असं वाटतं ना की तुला कैजात खूप आवडतो. तर मग मी म्हटलं चल गे तर काहीतरी तुम्ही नाही तू सगळं करतेस त्याच्यासाठी. म्हणजे मी खरंच खूप काय करायचंय म्हणजे, पण ते मला हवं होतं म्हणून. त्यांनी मला असं कधीही सांगितलं नव्हतं की माझ्यासाठी हे कर, मी त्याला जेवण बनवून न्यायचे, हे करायचं. तर ती म्हणाली मला असं वाटतं. पण तेव्हा कैजातची एक गर्लफ्रेंड होती त्यामुळे मी काही तोंड उघडलं नाही. पण मग नंतर समहाऊ इट हॅपन एकदा. आणि मी पीजी म्हणून राहायचे सगळीकडे. माझं असं मी रेंटवर एकदा घेतलेलं घर, मग मला ते एकदम रिकामं करायला लागलं. माझ्याकडे राहायची जागा नव्हती आणि कैजातकडे एक रूम एक्स्ट्रा होती, त्याचा एंट्रन्स पण वेगळा होता. म्हणजे इट कुड हॅव बीन जस्ट. तर मी त्यांना म्हटलं मला थोडे दिवस दे, आणि मग ते थोडे दिवसचं परमनंट झालं. मग कोणी कोणाला विचारलं? असं काही झालंच नाही. ओके. कारण पहिल्यापासून आहे ना, जेव्हापासून मी कैजात किंवा देअर वॉज अ लॉट ऑफ अफेक्शन बिटवीन बोथ ऑफ अस. म्हणजे
जेव्हा म्हणजे जेव्हा माझ्या फर्स्ट हजबंड बरोबर झालेलं होतं तेव्हा तो म्हणजे मी कोणाचंच ऐकत नव्हते. सपोर्ट कैजात आला, मग त्यांनी मला समजवलं तेव्हा मग मी ऐकलं, नाही तर मी माझं डोकं फिरलं होतं तेव्हा. मग ते खूप अफेक्शन, किंवा त्याच्या घरच्यांबरोबर सुद्धा माझे खूप चांगले संबंध होते. पप्पा, मम्मी, त्याची बहीण तर मला म्हणायची की अरे माय ब्रदर इज अ ब्लाइंड पर्सन, ही डझंट नो व्हॉट इज इन फ्रंट ऑफ हिम. आणि तेव्हा मला कळलंच नाही काय बडबडते. मग तिने मला नंतर सांगितलं की याद आहे तेरे को मैं वो बोल रही थी. म्हटलं हा, बट आय डिडंट अंडरस्टँड व्हॉट यू आर टॉकिंग. सो शी सेड आय वॉज टॉकिंग अबाउट यू. आय सेड ओके. सो देन इन 2008, 2009 it just happened, and one of the best experience in my life. So then we decided to get married in 2012. ओके. मग त्याच्यानंतर मुलं बाळ वगैरे याचा काही? हा, पण त्याची एक फनी स्टोरी सांगते. सो पप्पा आहेत ना, पप्पा कैजातला म्हणायचे अरे ही माझी मुलगी आहे रे, म्हणजे तू आणि मी जेवढं बोलत नाही ना तेवढं मी आणि कल्याणी, म्हणजे पप्पा आणि मी खूप बोलायचो, किंवा काही त्यांना लागलं ना की ते मला फोन करायचे. तर जेव्हा कैजातने त्यांना सांगितलं ना की मी आणि कल्याणी लग्न करतो, तर ते म्हणाले कशाला. म्हणजे ते म्हणाले असंच राहा, काय कर, म्हणजे ह्यूज. तर तुम्हाला नाही हिचे ऍड्रेस वगैरे काय बरोबर नाही, तर मला ते सगळं व्यवस्थित कर. हा, मग ठीक आहे, मग करा लग्न. ऍड्रेस चेंज करण्यासाठी, कारण माझं सगळंच अस्ताव्यस्त झालं. गाणं खूप नंतर लिहिलं गेलं म्हणा की मग हो, मेरी बिजली का बिल वॉट एव्हर, उलट काहीतरी. सो मग ते तर आय वॉज प्रेग्नंट ॲक्च्युली इमिडिएटली आफ्टर माय अँड कैजाज वेडिंग इन 3-4 months. पण ते एक्टोपिक झालं, म्हणजे ते इट गॉट स्टक इन फिलिपियन ट्यूब अँड इट ॲक्च्युली बस्टेड इन फिलिपियन ट्यूब, आणि इट वॉज डेंजरस. लकीली आय वॉज ॲट गायनॅक्स क्लिनिक. मी चेकिंगसाठी गेले होते कैजात बरोबर, आणि त्यांनी लगेच मला आतमध्ये घेऊन माझं ऑपरेशन केलं. शी रिमूव्ड, आय लॉस्ट अबाउट 1.5 liter इंटरनल ब्लिडिंग झालं होतं खूप, म्हणजे. आणि मग तेव्हा ना त्या डॉक्टरच्या नर्सने विचारलं की तुम्हाला तुमची बायको पाहिजे की ते फिटस पाहिजे. तो कैजात खूप चिडला तिच्यावर. ते म्हणाले तुला अक्कल तरी आहे का, मला काय विचार. आणि देन ही सेड आय डोंट वॉन्ट अ किड, बिकॉज इफ यू आर गोइंग थ्रू ऑल सच सिच्युएशन्स, आय डोंट वॉन्ट टू फेस इट एव्हर अगेन. आणि मग देन त्याच्या एकदम माहिती आहे ना, तो एवढा स्टबन होता, त्याच्या डोक्यात बसलं. मग मी त्याला किती कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, तू मला कन्व्हिन्स करूच शकत नाहीस. कारण जर कोणी मला विचारलं उद्या येऊन की मला तू पाहिजेस की माझं मूल, तर मी नेहमीच तुझं नाव घेणार. मग फायदा काय तुला त्या परिस्थितीत टाकण्याचा. सो देन आय ऑल्सो ॲक्सेप्टेड द फॅक्ट दॅट ही डिडंट वॉन्ट अ चाइल्ड. पुढे K11 जे आहे ते वाढवायचं ठरलं, त्याच्या ब्रांचेस करायच्या ठरल्या. त्या सगळ्या प्रवासामध्ये मग त्याच्या मागचं थॉट प्रोसेस आणि निर्णय प्रक्रिया. पहिले आम्ही जेव्हा 2003 मध्ये केलं, मुंबई सेटअप केलं. 2005 का 2006 मध्ये पुणा सेटअप केलं. तर नंतर आमचा सगळ्या एक्सपान्शनचा प्लॅन होता. आम्हाला भरपूर ऑफर मिळालेल्या की आम्ही इन्व्हेस्ट करतो तुमच्यामध्ये, आपण 100 स्कूल्स टाकूया. तर कैजातचं एक लॉजिक होतं की मला क्वालिटी पाहिजे, क्वांटिटी नाही. आणि तेच आम्ही लक्षात ठेवून वी वेर हॅपी विथ मुंबई पुणे. मग NSDC पिक्चरमध्ये आलं. आम्ही एका इव्हेंटसाठी गेलो होतो, तेव्हा एक विशाल गंजू नावाचा आहे, त्याने आम्हाला एक NSDC या संस्थेची ओळख करून दिली. तिथपर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं की असं काही एक्झिस्टन्स आहे एखाद्या संस्थेचा. तर ते फंड करायचे व्होकेशनल एज्युकेशन सेटअप करण्यासाठी, आणि ओनली व्होकेशनल स्किल इन्स्टिट्यूट्स. मग त्यांनी आमचं जेव्हा सगळी हिस्ट्री बघितली तर दे वर व्हेरी इम्प्रेस्ड अँड दे सेड वी वूड लव्ह टू डू इट विथ यू. आणि मग त्यांचं फंडिंग आल्यावर मग आम्ही लोकेशन्स ठरवली. तर फर्स्ट लोकेशन वॉज दिल्ली, आणि मग नंतर आम्ही ठरवलं कलकत्ता अँड अहमदाबाद. तर दॅट वॉज द थॉट प्रोसेस, बिकॉज वी गॉट फंडिंग. इफ वी हॅडंट रिसिव्ड फंडिंग, बिकॉज मुंबई पुणे दोन्ही सेल्फ फंडेड होते आमच्या. सेल्फ फंडेड इन द सेन्स हे घेऊन बनवलेलं, लोन्स घेऊन. मग ते लोन रिपेमेंट एवढं हेवी व्हायचं ना की मग जर दुसरी ब्रांच किंवा शाखा टाकायची असेल तर पहिल्याचं लोन फिटलं पाहिजे, मग नेक्स्ट यायला पाहिजे. पण हे जेव्हा आम्हाला सॉफ्ट लोन मिळालं ते 6% मिळालं. त्याच्यात मग आम्हाला खूप सोपं गेलं. सो 2016 मध्ये आम्ही दिल्ली सेटअप केलं. दिल्ली पण 2 क्लासरूम्स होत्या आणि एक जिम फ्लोर, म्हणजे जिम फ्लोर तर असणारच ऑफकोर्स, पण ते छोटं पडायला लागलं. आणि मग 2020 मध्ये आम्ही अजून एक क्लासरूम घेतली, जिम फ्लोर वाढवला, थोडी एक्स्ट्रा जागा घेतली तिकडे. आता हे जे आहे की नाही,
आपण दोघी 2 मध्यमवर्गीय ब्राह्मण मुली आणि स्ट्रॉंगल घातलंय, ह्याचं कारण जे आहे ते ठरणारी जी व्यक्ती आणि इन्स्टिट्यूट तुम्ही दोघांनी मिळून ते फुलवलं पुढे सगळं K11 जे आहे ते. तर मुलींनी वेट ट्रेनिंग करायला पाहिजे ही जी कन्सेप्ट आहे ती कैजात सरांना कुठून म्हणजे अपील झाली किंवा कसं आलं त्यांच्या ते? ही वॉज अ स्ट्रेंथ फॅनॅटिक ऑलवेज, आणि तो खूप वाचायचा. तर जेव्हा तो ती इंग्लिश मॅगझिन्स वाचायचा ना, त्याच्यामध्ये त्याला ही यूज टू सी विमेन लिफ्टिंग हेवी वेट्स, आणि मग तो म्हणाला आपल्याकडे कोणीच करत नाही आणि आपल्याकडे जे एक्सरसाइज देत आहेत ते चुकीचे आहेत. दॅट्स वाय ही स्टार्टेड पुशिंग विमेन अँड वेट ट्रेनिंग. सो पहिली एक रेश्मा भोईर नावाची आहे, ती शी इज, आय थिंक शी मस्ट बी द फर्स्ट विमेन हूज बीन इन बेस्ट शेप ऑफ आय मीन बॉडी बिल्डर शेप. ॲक्च्युली आय हॅव सीन हर. ती आता पण फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहे. शी इज पार्टनर, आय मीन शी इज हँडलिंग हार्डकोरचे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे सगळं ती बघते, डिलिव्हरीज वगैरे, हार्डकोर फिटनेस इक्विपमेंट्स आहेत ना त्याचं. तर तिथनं, आणि मग नंतर जेव्हा तो आम्हाला शिकवायचा ना, तो आय बीन ऑलवेज स्ट्रेंथ फॅनॅटिक. सो एकदा माझे जेव्हा बाबा मला बाईक शिकवायचं, म्हणजे बाईकवर घेऊन जायचं ना, तर मी बाबांना म्हटलं की बाबा आता ही बुलेट चालवायचं, तेव्हा मी 2-3दा चालवलं. म्हटलं ही पडली तर बाबा, पडली तर उचलायची, नाही उचलता आले तर सोडून मग त्या बाईकला परत हात नाही लावायचा. मग ती बाईक चालवायची म्हटल्यावर तुला उचलायला तर आली पाहिजे ना, बुलेट खूप हेवी आहे म्हणजे, आणि मी तर तेव्हा 7वीत होते. मग म्हटलं आता पडली तर तर मग ती एकदा पडली आणि मला उचलता नशिबाने आली. त्यावेळी मला कळलं की माझ्यात स्ट्रेंथ आहे. तर कैजात मला नेहमी म्हणायचं तुझी रिलेटिव्ह स्ट्रेंथ खूप चांगली आहे बॉडी वेटच्या प्रमाणे. त्यामुळे मग ते मला तेव्हा कळलं की मी पण करू शकते हे. तर किंवा एकदा मी ट्रेकला गेले होते, अलंग कुलंग मदन नावाचा नाशिक साईडला एक ट्रेक आहे. तर तिथे आमचा कॅम्प होता. तर अलंगच्या गुहेमध्ये आम्हाला सेटअप करायला दिलं होतं. मग बाकी कसं होतं तिकडे रॅपलिंग आणि होतं, एका ठिकाणाहून उतरायचं म्हणजे तुला रोप फिक्स करायला लागते. मग सगळी मुलं गेलेली तिकडे, एक मंगेश नावाचा आमच्याबरोबर होता आणि मी आणि ताई. तर राजेश ताईचा नवरा जाताना तिला सांगून गेला या दोघींना काम द्या, या भरपूर कामं करतात, भरपूर वजन उचलतात, तर त्यांना अंडर एस्टिमेट करून ना बसवून ठेवू नकोस. मग त्याने तर आम्हाला दगड बिगड उचलायला सांगितलं आणि तो बसून राहिला. म्हटलं तू पण चल. मग मोठी मोठी दगड जेव्हा उचलून, कारण कॅम्प सेट करायचं म्हणजे खूप असं मोठं आवार आपल्याला क्लीन करायला लागतं. मग ते आम्ही क्लीन करत होतो. मग तेव्हा पण मला जाणवलं की आहे माझ्या मते काहीतरी. मग कैजातला भेटल्यावर कैजातनी जेव्हा ते विमेन अँड वेट ट्रेनिंग वर जेव्हा बोलला ना, तो तेव्हा असं काहीतरी आतमध्ये की मी करणार असं, मग ते मी चालू केलं. ज्या वेळेला तुम्ही सिस्टीम सेट करत होतात, पॅम्पलेट्स टाकून जाहिरात आणि मार्केटिंग करत होतात, त्यावेळेला म्हणजे कन्व्हर्जन रेट वाढवणे, जाहिरात करणे, इन्स्टिट्यूट जी आहे ती उभी करणे, जिम चालवणे, ह्या सगळ्या प्रक्रिया चालू होत्या. त्या सगळ्या प्रक्रियांमधून ताऊन सुलाखून तुम्ही वरती आला होतात आणि K11चं CEO पद जे आहे ते कमावलेलं होतं. अशा वेळेला बॉसची बायको आहे म्हणून CEO आहे असे म्हणणारे लोक काही कमी नसणार आहेत. खूपच होते. आता मी 2008 साली CEO झाले. ओके, म्हणजे मला देवकीने सांगितलं, मी बसले होते काम करत आणि मी खूप बिझी होते आणि ती म्हणाली कल्याणी फ्रॉम टुडे आय एम अपॉइंटिंग यू ॲज अ CEO. म्हटलं हा ठीक आहे. आणि मी काही रिॲक्शनच दिली नाही तिला. तर ती एकदम अशी, कारण मी एवढी कामामध्ये होते की मला तिने काय बोललंय हे काहीच ऐकायला आलं नाही. मी फक्त हा म्हणायचं म्हणून बोलले. आणि मग मी घरी गेले आणि म्हटलं देवकी काय बोलली मला तेव्हा, म्हणून मी तिला रात्री मग फोन केला. रात्री 10 का 11 वाजले होते. म्हटलं देवकी व्हॉट डिड यू से, आय ऍक्च्युअली डिडंट हिअर यू. शी सेड दॅट्स व्हॉट आय वॉज वंडरिंग हाऊ यू डिडंट रिॲक्ट. सो आय सेड टेल मी. सो आय एम अपॉइंटिंग यू ॲज अ CEO. पण ऍक्च्युअली फॅक्च्युअली आय हॅड नेव्हर हर्ड दॅट वर्ड बिफोर. किंवा मी नेहमी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं ऐकलं होतं. त्याचा शॉर्ट फॉर्म CEO हे माझ्या डोक्यात पण नाही आला तेव्हा. मग ती म्हणाली अरे आय एम अपॉइंटिंग यू एज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. आणि मग मी ते एवढं सिरियसली घेतलं ना की मला इव्हॅल्युएट करायला लागायचं माझा एव्हरी डिसिजन. कारण मी म्हटलं आता इफ देर इज अ डिरेक्टर्स, द CEO मीन्स होल्ड्स अ नेक्स्ट पोस्ट. सो आय विल हॅव टू बी व्हेरी व्हेरी रिस्पॉन्सिबल. मला झोपच यायची नाही बरेच दिवस आधी. कारण फॉर्मल एज्युकेशन नाही, मी MBA केलेलं नाहीये. फक्त फॉर्मल इन द सेन्स टू बिकम अ CEO, लॉट ऑफ पीपल डू MBA. नो, आय बिकेम CEO बिकॉज ऑफ माय एक्सपिरियन्स अँड द अमाऊंट ऑफ वर्क दॅट आय पुट इन द कंपनी. सो
आणि माझे सगळे कलिग्स म्हणजे सगळे हेड ऑफ डिपार्टमेंट्स होते ना, आणि मी त्यातली हेड ऑफ सेल्स आता CEO झाले. त्यामुळे त्यांना सांभाळणं खूप चॅलेंजिंग टास्क होता माझ्यासाठी. कारण बरेच म्हणजे मयूरनी मला खूप छान ॲक्सेप्ट केलं CEO म्हणून, किंवा दुसरी जी मुलं होती ना, पण मुलींचा मला खूप रेझिस्टन्स होता. कारण ते असतं एक, तर यू विल ऑल्सो नो. तर ते त्याच्यामध्ये मग त्यांच्याशी पहिलं आईस ब्रेक करणं हे माझं महत्त्वाचं काम होतं. तर ते मला व्यवस्थित जमलं. आणि मग नंतर जेव्हा 2012 माझं आणि कैजाचं लग्न झालं ना, तेव्हा कैजात म्हणजे मी त्याचे जर ईमेल वाचलं ना, तर मला असं खूप बरं वाटतं की ह्याने एवढं सगळं लिहून ठेवलं आहे माझ्यासाठी. कारण तो ही रिस्पेक्ट्स मी अ लॉट. म्हणजे ही वूड ऑलवेज टेल मी हाऊ प्राऊड ही इज ऑफ मी. आणि तर ही वूड, बिकॉज ही वॉज सो प्राऊड ऑफ मी, ही वूड ऑलवेज वॉन्ट टू टेल पीपल हे शी इज माय वाईफ. आणि मग तो म्हणायचं शी इज माय वाईफ अँड CEO. तर जे लोक, आणि कसं झालं होतं 2012 किंवा 13 पर्यंत मी सगळं बरंचसं हँडल करत होते कंपनीमध्ये. मग 13 कैजात खूप इन्व्हॉल्व्ह व्हायला लागला. फिटनेस तो आधी बघायचा, मग तो म्हणाला मला बिझनेस. मग मी बॅकसीट घेतली. म्हणजे इट्स क्वाईट म्हणतो ना, म्युच्युअल होतं ते. आणि मग ते बॅकसीट घेतल्यामुळे कसं, आणि कैजात इज अ पर्सनॅलिटी दॅट इज लार्जर दॅन लाईफ. म्हणजे लोक त्याला एकदम हे होतात. तर तो जेव्हा असं इंट्रोड्यूस करून द्यायचा, तेव्हा 1-2 वेळा मला ना रिस्पॉन्स लोकांचा बरोबर नाही वाटला. किंवा मी ऐकलं एकाला की अरे शी इज हिज वाईफ, दॅट्स वाय शी इज द CEO. ते मला ना असं कुठे मनात खूप लागलं. कारण मी एवढी मेहनत घेतली आहे. म्हणजे मी त्या दिवशी तुला सांगितलं की मी एका वेळेला सकाळी 4 वाजता उठून जाऊन फ्लायर्स टाकायचे. कोण करत नाही. आतापर्यंत खूप कमी लोकांनी हे केलेलं आहे. देवकी करायची, मी केलंय. मी एकदा फ्लायर्स टाकायला गेलेले आणि मी खूप सिस्टमॅटिक करायचे ते. आणि नंतर मी परत एकदा तिकडे चहा प्यायला गेलेले, तर तो माणूस येऊन मला विचारले, मॅडम आते नाही हो आप फ्लायर डालने आजकल, ते पण 4 वर्षानंतर. तर मग कैजत मला अरे ये सब लोग तेरे को पहचानते हैं क्या. मग मी कैजतला सगळ्यांकडे घेऊन गेले आणि ओळख करून दिली की दिस इज माय हस्बंड. तर ते सगळे सांगत होते की अरे आपका मॅडम आके दिमाग खाता था हमारा, ये करता था वो करता. तर हे कोणाला माहिती नाहीये आणि आपण कोणाला सांगायला जात नाही. तर ते मग नंतर मला ना असं खटकायला लागलं आणि ते बहुतेक त्याला कळलं. कारण कैजत वॉज एक्सेप्शनली शार्प अबाउट पीपल्स फिलिंग. आणि ऑफकोर्स ही वॉज शार्प. तो म्हणायचा ना तुझ्या पाठीमागनं कळतं मला तुझा मूड कसा आहे. ऍक्च्युली यूज टू से अँड ऍक्च्युली इट वॉज लाईक दॅट. तर मग त्याने मग नंतर ना उलट केलं होते स्वतःनीच. मी त्याला काहीच बोलले नाही, पण त्याने बहुतेक माझ्या रिॲक्शन्स बघितल्या आणि मग त्याने चेंज केलं की शी इज अ CEO अँड माय वाईफ. आणि मग ते लोकांचा मग अप्रोच बदलत चालला माझ्याकडे. किंवा नवीन जे जॉईन झाले होते K11 मध्ये, ज्यांना K11 पहिलं माहिती नव्हतं, त्यांचा अप्रोच नेहमी कैजात बरोबर वेगळा असायचा आणि माझ्या बरोबर वेगळा असायचा. मग ते मला प्रत्येक वेळेलाच डबल एफर्ट करायला लागायचे की त्यांना माझ्याला कसं, म्हणजे हाऊ शुड दे ऍक्सेप्ट मी ॲज अ CEO. स्वतःच्या कामाचा रिस्पेक्ट जो आहे तो आपण ठेवतो तसं समोरच्यानी पण ठेवला पाहिजे, ही मिनिमम अपेक्षा आहे. पण आपण आपणच तसं वागलो तर ते ठेवतातच. म्हणजे मला कधी असं वाटलं नाही की मी काही एक्स्ट्रा करते. मी जे करायचे तेच करायचे. पण काय वेळेला मला त्यांच्या समोर जास्त करायला लागायचं जे मला हो, कारण मला कितीतरी वेळेला लोकांनी सरांना सर आणि मला कल्याणी असं म्हटलेलं आहे. आणि दॅट इज ऑल्सो फाईन विथ मी. आय हॅव नेव्हर टुकन दॅट ऑब्जेक्शन बिकॉज माय वर्क ऑलवेज स्पोक अ लॉट अबाउट व्हॉट आय डिड. स्वतःचं जे लाईफ आहे त्याच्यामध्ये कितीही अप्स अँड डाऊन्स झाले तरी स्वतःला उचलून धरून काम जे आहे ते पहिल्यांदा ठेवून तुम्ही वारंवार या स्टेजेसमधनं गेलात. आणि कोरोनाच्या काळाच्या नंतर फिटनेस इंडस्ट्री झोपलेली होती पूर्ण जगभरातली ऑलमोस्ट. आणि अशा अवस्थेमध्ये K11 आणि त्याच्यावर अवलंबून असणारे आणि पुढे येऊ घातलेले स्टुडंट्स, पास आउट झालेले आणि शिवाय परिवार जो आहे तो उचलून धरताना तुम्ही हे मागचं जे सगळं आहे की नाही, म्हणजे सारवण्यापासून फ्लायर्स टाकण्यापर्यंत ते कुठलंच काम कमी नसतं आणि काम प्रायोरिटीवर ठेवायचं असतं. हे तुम्हाला उपयोगी पडलेलंच असणार, आय एम शुअर अबाउट दॅट. पण मग हे जे लोक आहेत की हे नावाचे CEO धनी हे म्हणणारे आपोआप गप्प झाले असतील. ऍक्च्युली म्हणजे ना विदिन अ स्पॅन ऑफ समजायचं असेल ना थोड्या दिवसात त्यांना कळून यायचं. त्यामुळे पण ते इनिशियली मला ते असं खूप टोचायचं कारण सवय नव्हती ना. नेहमीच जेव्हा केव्हा आता
आणि माझ्या डोक्यात पण नव्हतं की लोक असं परसिव्ह करतील. कारण जेवढा रिस्पेक्ट कैजादनी मला दिलाय ना तेवढा आयुष्यात मला नाही वाटत मला कुठनं रिस्पेक्ट मिळालाय. म्हणजे ही इज रिस्पेक्टेड मी टू अनदर लेवल. म्हणजे त्याचं जेव्हा मी आता मेल वाचते ना तर मी म्हणते अरे हा माणूस मला एवढं देऊन गेलाय. तुम्ही बोलताना मला सांगितलं होतं ही हॅज ऑलवेज ट्रीटेड मी लाईक अ क्वीन. आय फेल्ट लाईक अ क्वीन विथ हिम. ते खूप लक्षात राहिलं माझ्या. आणि फिटनेस इंडस्ट्रीमध्ये येणारे लोक असतात त्यांना जो फिटनेसमध्ये पुढे गेलाय त्याची मेहनत जी आहे ती नजरअंदाज करायची नेहमी सवय असते. आउटकम हवं असतं. तर असे जे नवीन येणारे आहेत मेहनत न बघता ग्लॅमर बघणारे फक्त, त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? ग्लॅमर बघूच नका आधी. कारण मी कधी ग्लॅमर बघितलं नाही ना कैजादनी कधी ग्लॅमर बघितलं. वी जस्ट वॉन्टेड टू डू अवर वर्क ॲट दी बेस्ट. त्याचं फुल पॅशन होतं त्याला शिकवायचंय. माझं फुल पॅशन होतं सगळं मॅनेज करायचं. त्यामुळे वी नेव्हर थॉट अबाउट की आउटकम काय आहे. यू जस्ट डू युअर वर्क विथ सो मच पॅशन की तुमचं आउटकम तुम्हाला मिळतंच. म्हणजे असं कधी होणारच नाही की बॅड लक असू शकेल, पण बॅड लक पण किती दिवस राहील ना. टाइम बदलत आहे. मग ते जे आहे करिअर पाहिजे म्हणून डीएम्स मध्ये स्लाइड होणारे, KLM सपोर्टला सारखे ईमेल करणारे हे जे स्टुडंट्स असतात यांना स्पेसिफिक तुम्हाला काय सांगायला आवडेल? आता खूप असे स्टुडंट्स आहेत ना ते स्वतः जॉब शोधतात, जॉब घेतात, आणि काही असे स्टुडंट्स आहेत ते नाही करत, तर त्यांना त्यांचे एफर्ट्स कमी पडतात तिथे. सो आता एक अँड्र्यू ह्युबरमन तुला माहितीये, त्याचे पॉडकास्ट मी ऐकते. त्याच्यात मी एक पॉडकास्ट ऐकला की ऑलवेज व्हॅल्यू द एफर्ट दॅट द पर्सन पुट्स इन, नॉट द पर्सन हिमसेल्फ और हरसेल्फ. सो त्यांचे एफर्ट्स कुठेतरी कमी पडतात. तर ते काय कमी पडतात हे त्यांनी बघायला पाहिजे. म्हणजे मी तुला सांगितलं ना, माझे सेल्समध्ये एफर्ट्स कमी होते. माझं इंटेन्शन होतं सेल्स करायचं, पण मला ते एफर्ट्स कमी पडत होते. मग मी काय केलं, मी रीतसर अभ्यास केला की मी कुठे कमी पडते आणि मी त्याच्यावर काम करायला लागले. आणि आय एम टेलिंग यू राईट नाव, कैजाद म्हणायचं की कल्याणी सेल्समध्ये तुझ्या एवढं चांगलं कोणीच नाहीये. म्हणजे असं झालं होतं की 2018 त्यांनी सेल्स माझ्याकडनं काढून घेतलं होतं. तो एक नवीन पद्धत सेट करत होता. मग थोड्या दिवसांनी मिळाला की नाही, हे तू इन्व्हॉल्व्ह हो परत. आणि सप्टेंबर 21 मी सर्वात हायेस्ट एनरोलमेंट केलं होतं. तेव्हा मी कम्प्लिटली सेल टेक ओव्हर केलं होतं केलं. ऑक्टोबर फर्स्ट वीकमध्ये तो म्हणाला, बेबी आय एम सॉरी आय केप यू अवे फ्रॉम सेल्स फॉर सो लॉंग. आणि ते माझ्यासाठी खूप अचिव्हमेंट आहे, कारण मी त्याला एकदा कंट्रोल, किंवा आम्ही दोघांनी ठरवल्यावर ही इज गोइंग टू कंट्रोल द कंपनी. मी त्याच्या अगेन्स्ट जाऊन भांडून काहीच फायदा नाही. मग जेव्हा त्याला हे समजलं तेव्हा माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. आणि मी कारण त्याच्यासारखी मागे लागेल, अरे मला सेल्स दे, अरे मला सेल्स दे, कारण मला सेल्स खूप आवडतं. इट्स अबाउट अंडरस्टँडिंग द पर्सन हू सिटिंग इन फ्रंट ऑफ यू, टॉकिंग टू दॅट पर्सन अकॉर्डिंगली. आणि मी खूप मेहनत घेतली होती ना सेल्सवर, मी सेल्समधली नव्हते, त्यामुळे तर ती एफर्ट ती लोक घेत नाही. तर तुम्ही जर, मला असं वाटतच नाही, आता समजा आपण एफर्ट घेतो कोणत्याही क्षेत्रामध्ये, आपण 4 पावलं तरी पुढे जाणारच ना. आता मी सांगते तुला मजा, मला चित्र जमत नाही किंवा गायला जमत नाही म्हणून मी लहानपणी शाळेत भांडले होते. मग नंतर मी म्हटलं मला का जमत नाही, कारण मी एफर्ट्सच घेत नाही. मग मी नंतर एक दुसरा आर्टचा फॉर्म आहे, त्याच्यात पण तुला खूप कला लागते, आणि मला असं वाटायचं माझ्यामध्ये काहीच आर्ट नाही. तर मी ते जॉईन केलं आणि आय वॉज सक्सेसफुल इन दॅट अकॉर्डिंग टू मी. म्हणजे आय एम नॉट कम्पेअरिंग टू एनीबडी एल्स, बट मी 4 पावलं पुढे गेले. तेव्हा मी म्हटलं की अरे मी एफर्ट्सच घेतल्या नाहीत शाळेत, मी अडून राहिले माझ्या ह्याच्यावर की माझ्यामध्ये हे टॅलेंट नाही, आणि ते चुकीचं होतं. तर तसं ते लोक एफर्ट घेत नाही. म्हणजे स्वतःचेच बेंचमार्क सेट करायचे, आपल्याला ज्यात गती हवी आहे असं वाटतंय त्या गोष्टीचा अभ्यास करायचा आणि पुश करत राहायचं स्वतःचे लिमिट्स जे आहेत. पण ज्याच्यात तुम्ही कमी पडता ते पण तुम्हाला शिकलं पाहिजे. असं आता मार्केटिंग जेव्हा मी सांभाळायचे ना KLMचं, कसं होतं, पूर्वी असं काही डिपार्टमेंट हेड्स वगैरे नव्हते, आम्हीच सगळं करायचो. तर तेव्हा मला मार्केटिंगमध्ये अजिबात गती नव्हती, मला समजायचं नाही तेव्हा ते, आणि मी कमी पडायचे. आणि मी म्हटलं मी का कमी पडते, मग मी ते शिकले. आणि देर वॉज अ टाइम दॅट वेन माय मार्केटिंग हेड लेफ्ट, आय वॉज हँडलिंग दॅट डिपार्टमेंट ऑन माय ओन टिल द न्यू पर्सन केम. सो माझा जो वीक पॉईंट होता तो मी माझा स्ट्रॉंग पॉईंट बनवला. आता मी तुला सांगते, मी आता एक माइंडसेट नावाचं बुक वाचते, मी त्याचे ऑथर विसरले, तर त्याच्यात त्यांनी लिहिलंय, आणि मला हे एक्झाम्पल्स तेव्हाची आठवली मग सगळी, की आपण एफर्ट घेत नाही, आपण आपल्यालाच लिमिट करतो, आणि जर आपण एफर्ट्स घेतले तर आपण 4 पावलं नक्कीच पुढे जाणार. बरोबर.
ते मला एवढं रिलेट झालं ना, कारण मी शाळेमध्ये ते केलेलं आहे. आय वॉज ॲडमंट ऑन नॉट हॅव्हिंग, म्हणून मग ते रिलेशन आहे. सोशल मीडियावर तुम्हाला फॉलो करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण तरुणींना तुम्ही कुठे सापडाल? कल्याणी कपाडिया. इंस्टाग्राम. फेसबुकवर मी आहे, पण एवढं काय फेसबुकवर हल्ली पोस्ट होत नाही. माझ्या कंपनी जास्त सांभाळते. कधीतरी मी माझ्या मेमरीज ज्या आहेत पूर्वीच्या त्या सगळ्या शेअर करते, पण अदरवाईज इंस्टाग्राम कल्याणी कपाडिया किंवा लिंक्डइन कल्याणी. एव्हरीवेअर माय नेम इज आय थिंक कल्याणी कपाडिया ओनली, कपाडिया विथ सी. तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, एज, कास्ट, रिलिजन, बॅकग्राऊंड, जे काही टफनेसनी तुम्ही सगळं याला फेस करून वरती आलात, ही जी तुमची इन्स्पायरिंग स्टोरी आहे ती अजून खूप जणांना इन्स्पायर करणार आहे. आणि ती कोड ब्रेकरच्या थ्रू तुम्ही आम्हाला संधी दिलीत पोहोचवण्याची तुमच्या चाहत्यांपर्यंत. याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. थँक्यू. आणि मराठीमध्ये बोलले, कारण कायजात नेहमी मला म्हणायचं, अगं तू काय मराठी चालू करते सगळं, आणि ही तो एकदम अस्खलित मराठी बोलायचा, तुम्हाला माहिती असेल. हो, कारण माझ्याशी मराठी सोडून ते दुसऱ्या भाषेत बोललेले नाहीयेत कधी. पण कसं व्हायचं ना, माझं जेव्हा माझे थॉट्स फ्लो होतात तेव्हा मी मराठी बोलायला सुरुवात करते. मग तो मला खालनं अशी लात मारायचं, मग ते मला आज असं मनसोक्त मराठी बोलायला. किती छान. थँक्यू सो मच. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू.